मागच्या सगळे पुढे आलात तरी चालेल. आजच्या व्यासपीठ ज्ञानमनोरंजनाच्या या आपल्या उपक्रमाच्या 119व्या पुष्पात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ताच आम्ही थोडा विचार करत होतो की 125वं व्याख्यान काही महिन्यात होईल, कारण आता पावसाळा आला की ह्या उपक्रमाला आपल्याला थोडासा एक स्वल्पविराम होतो तो. पण आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या विषयावरचे इतके महनीय वक्ते इथे येऊन गेले, त्यांची जर का मांदियाळी करायची म्हटली तर त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे आज आपल्याकडे बहुश्रुत असे वक्ते, अतिशय अभ्यासपूर्ण असं ज्यांचं वक्तृत्व, अभ्यास, चिंतन त्या विषयातलं आहे असे चंद्रशेखर टिळक आपल्याच उपस्थित आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूया. सर, तुमचा परिचय वाचत असताना किती वेगवेगळ्या पद्धतीने एखादी व्यक्ती अभ्यास करत असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरांचा अभ्यास आहे की विषयाची विविधता जी त्याच्यात दिसते, जी वर्सटॅलिटी दिसते अभ्यासामध्ये. म्हणजे समर्थ रामदास गजानन महाराज अशा आध्यात्मिक विषयांपासून ते गुंतवणुकीपर्यंत, सगळ्या ललित वाङ्मयापासून, चांगदेव पासष्टीपासून ह्या आध्यात्मिक ग्रंथांचा अर्थकारणाच्या दृष्टीने म्हणजे अर्थकारणी रामदास, गुंतवणुकीचा दासबोध, म्हणजे या सगळ्या ग्रंथांचा असा सुद्धा अभ्यास करता येतो. हा किती महत्त्वाचा विषय त्यांच्या बोलण्यात उलगडला जातो आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळक हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. भगवान परशुराम, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास असे त्यांचे विषय पुन्हा पुन्हा ऐकावेत असे. आणि एकूणच भारतीय अर्थकारण, राजकारण या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा अभ्यास त्यांचा झाला आहे. आणि अनेक दिग्गज व्यक्तींचा संपर्क आणि सहवास असल्यामुळे या सगळ्याला एका काय म्हणायचं व्यावहारिकतेची अशी जोड मिळाली. नुसतंच अभ्यासपूर्ण, नुसतंच अभ्यासू पुस्तकी म्हणतात तसं नाही, तर त्याला एक जोड मिळाली सगळ्या अनुभवांची. आणि विषय बघूनच मी खूप थक्क झाले होते. ट्रम्प टॅरिफचे राजकीय अर्थकारण, काश्मीर, मणिपूर आणि ईशान्य भारत, राष्ट्रदेव लोकमान्य, अर्थकारणी लोकमान्य, तौलनिक लोकमान्य, म्हणजे आध्यात्मिक विषयापासून, राजकीय विषयांपासून ते जागतिक अर्थकारणापर्यंत अनेक अनेक विषयांचा ज्यांचा अभ्यास, चिंतन आणि आजवर हजारो व्याख्यानं या विषयांची झालेत असे एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला लाभलेत. खरंच सर, खूप आनंद आहे आम्हाला या विषयाचा. मी आपल्याला विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हो सर. आजपर्यंत 35 पुस्तकं त्याची प्रकाशित झालेत आणि सगळं मिळून या पुस्तकांच्या 90 आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आजपर्यंत 3600हून जास्त लेख त्यांनी लिहिलेत आणि ते विविध जर्नल्समध्ये, नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेत. सगळे विषय मिळून 4950, म्हणजे जवळजवळ 5000चा आकडा लवकरच गाठला तर गाठला गेलाही असेल मला वाटतं. इतकी व्याख्यानं आजवर त्यांची झालेत. गेली 5 वर्ष दर महिन्यात निदान 3दा तरी ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांचा सुरू असतो. 1986 सालापासून दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाचं विवेचन ते करतायत आणि 2026 हे अर्थसंकल्पीय वर्ष हे त्यांचं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. आणि हा एक जागतिक विक्रम. आपल्या देशाचे 3 माजी पंतप्रधान माननीय श्री नरसिंहराव, माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी आणि माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून काही तास प्रदीर्घ भेट आणि या सगळ्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा अशी त्यांची झाली. ज्यांची आपण फक्त आजवर नावं ऐकत आलोय ते म्हणजे हर्षद मेहता, केतन पारेख वगैरे. फक्त आपल्याला नावं माहिती आहेत, कधीतरी आठवतात. यासारख्या ही लोक म्हणजे आठवण की त्यासोबत येणारे आर्थिक घोटाळे आठवतात.
त्यांच्याबद्दलच्या हेडलाईन्स आठवतात, तर या सगळ्या घोटाळ्याचे तपासणी अधिकारी म्हणून सरांचा सहभाग होता. आणि अनेक शैक्षणिक संस्थांत मानद व्याख्याता म्हणून ते काम करतायत, काही शिक्षण संस्थांचे नियामक म्हणून काम करतायत, अभ्यासक्रम समितीचे सभासद म्हणून आणि अनेक मान्यवर संस्थांचे अधिकारी म्हणून ते काम करतात आणि आजवर अनेक अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. खरोखर आम्हाला खूप अभिमान आहे सर की आपलं व्याख्यान आज आमच्याकडे होत आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने, व्यासपीठच्या वतीने मी बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. खूप मनापासून धन्यवाद आमचं हे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल. आणि काश्मीर आणि जागतिक राजकारण असा विषय आपल्यासमोर सर मांडणार आहेत. अधिक वेळ न घेता मी विनंती करते सरांना की आपला विषय आपण सुरू करावा. धन्यवाद. करायची सुरुवात. बेडेकर व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या अत्यंत स्तुत्य उपक्रमामध्ये मला वक्ता म्हणून बोलण्याची आज जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा बेडेकर सरांचे, बेडेकर कुटुंबियांचे आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो. आवाज घुमत नाहीये ना? येतोय ना व्यवस्थित? मोकळेपणाने सांगतो की आत्ता जेव्हा माझी ओळख करून दिली जात होती तेव्हा जरा बरं वाटलं. कारण झालंय असं की आता मे 2020 मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण केली म्हणून मी रिटायर झालोय आणि तेव्हापासून आधीची 35 वर्षाची बायकोला संधी मिळाली नाही ती आता आहे. तर गेली 6 वर्ष मी तिच्या कंटिन्युअस, कन्करंट आणि कन्सिस्टंट ऑडिट खाती आहे. आणि कोणत्याही ऑडिटरचं काम हे तुमचे दोष शोधणं असतं. त्यामुळे सभेचा उपचार म्हणून का होईना पण जेव्हा अशी ओळख करून दिली जाते तेव्हा जरा इगो सुखावतो. आजच्या विषयाकडे वळायच्या आधी फक्त 2 गोष्टींचं स्पष्टीकरण देतो. मगाशी जे माझे व्याख्यानाचे विषय सांगितले, गोष्ट खरी आहे. जवळजवळ 40 वर्ष माझी नोकरी किंवा सेवा ही फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा वित्तीय सेवांमध्ये झाली. माझ्या करिअरची सुरुवात मी ICL UK मध्ये कम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून केली. नंतर काही काळ ICIM आणि ब्लू स्टारमध्ये मी अकाउंट्स आणि फायनान्समध्येही काम केलं. तुमच्या लक्षात आलं असेल की माझी इतकी चांगली ओळख करून दिली तरी त्याच्यामध्ये माझ्या शैक्षणिक क्वालिफिकेशनचा कुठेही उल्लेख नाही आहे. कारण मी ते बायोडेटात देत नाही, कारण ते देण्याजोगं नाही आहे. मी चार्टर्ड कॉस्ट किंवा फायनान्शियल असा माणूस नाही आहे. मी M.Com LLM आहे कॉर्पोरेट लॉमधला. LLMला मुंबई विद्यापीठात पहिलं येण्याचं पाप माझ्या नावावर जमा आहे. आणि त्यामुळे जेव्हा असं लक्षात आलं की आपण वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये किती चांगल्या पदावरती जाऊ शकू याला एक अंगभूत मर्यादा आहे. म्हणून 88 साली पूर्णपणाने मी ट्रॅक बदलून आधी मुंबई शेअर बाजार म्हणजे BSE मध्ये 8 वर्ष, सेबीमध्ये 2 वर्ष, नंतर एका ब्रोकिंग फर्ममध्ये 2 वर्ष, म्हणजे ज्याला आपण FIIचा पहिला ट्रेड म्हणतो तो भारतीय स्टॉक एक्सचेंजवर करणारा एका बाजूचा दलाल मी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि नंतरची 22 वर्ष मी NSDL मध्ये होतो, जी आपल्या देशातली पहिली डिपॉझिटरी आहे. NSDLच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठच्या ना कुठच्या तरी टप्प्यावरती मी त्यांचा चीफ कंप्लायन्स ऑफिसर, चीफ रिस्क ऑफिसर, चीफ सर्वेलन्स ऑफिसर अशी वेगवेगळी खाती सांभाळत होतो. आणि शेवटची 10 वर्ष ही तिन्ही खाती एकदम सांभाळत असतानाच मी NSDLचा प्रोटीएन ज्याला अलीकडच्या काळात म्हटलं जातं, त्यावेळेला त्याला NSDL गव्हर्नन्स म्हटलं जायचं, त्या कंपनीमध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPSचा 10 वर्ष मी राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम केलं. मी ज्या वेळेला या खात्याचा चार्ज हातामध्ये घेतला त्यावेळेला आपल्या देशातल्या एकाही राज्यानं NPS घेतलेलं नव्हतं. आणि 31 मे 2020ला मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा त्यावेळेला आणि आज तागायत आपल्या देशात नव्यानं निर्माण झालेला शेवटचा केंद्रशासित प्रदेश हा लेह लडाख होता. त्या 32च्या 32 राज्यांनी आणि 28,000 स्टेट ऑटोनॉमस बॉडीजनी
NPS स्वीकारलेलं होतं आणि आज मितीला जे साधारणपणे 8 कोटी NPS सबस्क्रायबर आहेत, त्यातले 6.5 कोटी NPS सबस्क्रायबर आणण्याचं श्रेय म्हणा अपश्रेय म्हणा जे काय आहे ते माझं आहे. हे करत असताना एक गोष्ट घडली आणि त्याची पार्श्वभूमी माझ्या आजच्या विवेचनाला जास्त आहे आणि ती अशी की या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात मी किमान 125 वेळेला गेलो. म्हणजे अगदी काश्मीर खोरं असेल त्याच्यामध्ये मी 108 वेळा गेलो आहे. आजच सकाळी जरा तारखा बघत होतो. डेटा अनालिस्ट आणि कम्प्युटर प्रोग्रॅमर असल्यामुळे डेटाची जरा जास्तच आवड आहे. त्याचंच लेहमध्ये सुद्धा मी निदान 90 वेळा गेलो आणि जम्मू आणि त्याच्या इतर परिसरामध्ये आजपर्यंत मी निदान 120 ते 130 वेळेला गेलो. आणि ही 3 भाग नागालँड, मिझोराम आणि मणिपूर अशामध्ये तर मी निदान 70 ते 75% भाग हा पायी फिरलो आणि त्यामुळे इथल्या अनेक गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. आणि त्यामुळे आता माझं आडनाव टिळक, मी डोंबिवलीला राहतो, मला बेडेकरांनी बोलावलं आहे. म्हणजे माझी राजकीय रंगसंगती काय असेल हे वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही. त्यामुळे माझ्यासकट तुम्हाला सगळ्यांना 8:15च्या आत मोकळं करीन म्हणजे वजाना मोदी साहेबांचं भाषण ऐकायला मिळेल याची हमी देतो. पण तरी सुद्धा हा जो इतकाही राजकीय रंग आहे त्याच्या पलीकडे जात काश्मीर या विषयाकडे बघण्याचा माझा विचार आहे. आणि खात्रीपूर्वक सांगतो की काश्मीर हे या विषयावरती बोलण्याचा एक काही नैतिक अधिकार मला आहे का नाही मला माहिती नाही, पण तो कदाचित असावा. याचं कारण असं की काश्मीर या विषयावरती माझं स्वतःचं पुस्तक आहे. त्याची आत्ता 3री आवृत्ती सुरू आहे आणि आत्ता जे काश्मीरच्या राजकीय भूगोलामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी ते पुस्तक त्यांच्या सोशल पॉलिसीसाठी पॉलिसी डॉक्युमेंट म्हणून मान्य केलेलं आहे. त्या पुस्तकातले साधारणपणे कोणतेही संदर्भ माझ्या पुढच्या 50 ते 55 मिनिटाच्या विवेचनात येणार नाहीत याची मी काळजी घेईन. आणि त्यामुळे ही सगळी माणसं मगाशी जसं ताई म्हणल्या तसं विविध राजकारणी, विविध संधी अधिकारी, विविध लष्करी अधिकारी यांच्याशा सततच्या संपर्कातनं अगदी आज निवृत्त झालो असलो तरी यांना त्या स्वरूपामध्ये अनौपचारिक संपर्क राहतो. त्याची खोली, लांबी, रांगी, उंची सांगायचं हे व्यासपीठ नाही, त्याची मला आवश्यकताही वाटत नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी फार जवळनं पाहण्याचा मला सराव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर जिथे शक्य आहे तिथे नावानिशिवाय आणि जिथे नाही तिथे बरीच वर्ष मी ऑफिसचा स्पोक्सपर्सन म्हणजे प्रवक्ता म्हणून काम केलंय. त्यामुळे नेमकं किती झाकायचं आणि नेमकं किती बोलायचं यातलं संतुलन साधत पुढची 50 ते 55 मिनिटं मी बोलेन. माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली राजकीय रंगसंगती कुठचीही असली तरी आपण या विवेचनापुरेशी ती बाजूला. कारण काश्मीर हे गणित असं आहे की ते फार लवकर सुटेल किंवा फार लवकर सुधारेल असं झालं तर मलाही खूप आवडेल, परंतु त्याच्यामध्ये केवळ एकटं दुकटं केंद्र सरकार किंवा आत्ताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर त्या 2 केंद्रशासित प्रदेशांची राज्य सरकार यांचा पुरेसा हा सहभाग पुरेसा नाही हे लक्षात घेऊ. अनेकदा त्या विषयाची आपल्याकडे वाटणारी बाजू ही पहिल्यापासून वेगळी आहे का याचा विचार करावा लागेल. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगतो, आज त्या विषयावर फारसं बोलणार नाही हेही सांगतो. जसं इथे बेडेकर व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे अशा पद्धतीचा कार्यक्रम केला जातो, अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम मी माझ्या घरी करतो गेली 2.5 वर्ष माझ्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ शब्दमास म्हणून. आणि त्याला जोडून लोकमान्य टिळक व्याख्यानमाला असाही विषय करतो. एक सूत्र दिवसभरात 3 वक्ते आम्ही सलग बोलतो. अगदी आत्ता जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रधर्म असं सूत्र घेतलं होतं. कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये हे समर्थांचा राष्ट्रधर्म या विषयावरती बोलले होते. टाटाचे सल्लागार असलेले माधव जोशी संविधान आणि राष्ट्रधर्म या विषयावर बोलले होते. आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याच्यामध्ये काश्मीर नेमका कोणाचा राष्ट्रधर्म या विषयावर मी बोललो. आज मी म्हटलं तसं की गेल्या 10 वर्षांमध्ये 2010 ते 2020 मी इतके वेळेला लेह लडाखला गेलो, इतकाच माझा संबंध लेह लडाख, काश्मीर खोरं किंवा जम्मू याच्याशी राहिलेला नाही. गेली 5 वर्ष निवृत्त झाल्यानंतर लेह लडाखमध्ये आपल्याला झंस्कार व्हॅली ऐकून माहिती असते. त्या लडाख त्याच्या
त्या हरमिंदरच्या धाब्यापासून साधारणपणे 175 किलोमीटर आत असलेल्या 4 शाळांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये मला पुस्तकं, लेख, भाषणं यातनं जेवढं मानधन मिळतं त्यातली पै मी त्या शाळांना देणगी म्हणून दिली आहे. आणि निदान वर्षात 6 वेळा तरी माझ्याकडे तिथली मुलं राहायला येत असतात. त्यामुळे त्या कुटुंबांशी माझा संपर्क आहे. आणि आपण टाळ्या नको वाजवूया. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये कुठच्याही प्रसार माध्यमांमध्ये आपल्याला व्ह्यूज मिळतात, न्यूज मिळत नाहीत. मी आपल्यापर्यंत न्यूज पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि न्यूज तुम्हाला आणि मला हवी असते, तुम्हाला आणि मला आवडेल अशीच असेल असं नाही, हे लक्षात घेऊया. आणि या दृष्टिकोनातनं मी म्हटलं की आपली राजकीय रंगसंगती थोडीशी बाजूला ठेवून या विषयाकडे बघण्याचा प्रयत्न करू. त्याचं कारण असं आहे की आज जे मी शीर्षक म्हणून निवडलंय काश्मीर आणि जागतिक राजकारण, याच्यामधले संदर्भ म्हटलं तर अगदी आजचे आहे, म्हटलं तर अगदी जुने आहेत. 1947 साली जेव्हा महाराजा हरिसिंगांनी नाईलाजानी हा शब्दप्रयोग म्हणताना मलाही वाईट वाटतं, पण ही वस्तुस्थिती आहे. उगाचच महाराजा हरिसिंगांचं मला उदात्तीकरणही करायचं नाही, परंतु त्याचबरोबर मला त्यांना दोषीही ठरवायचं नाही. त्यावेळेला आपण केलेली एक रचना अशी होती की त्यावेळच्या आपल्या संसदीय नियमांनुसार किंवा निर्णयांनुसार आपल्या देशाची 567 संस्थानं होती. त्या संस्थानांना आपण केंद्र सरकार म्हणून, एक देश म्हणून अशी मुभा दिली होती की त्यांनी एका विशिष्ट तारखेपर्यंत ठरवावं त्यांना भारतात यायचंय. त्याला हिंदुस्थान म्हटलेलं नाही, हे लक्षात घेऊ. कारण प्रत्येक शब्दाशी तिथे खेळावं लागतं, तिथे त्याचं राजकारण आहे हे लक्षात घ्यावं लागतं. अगदी साधं सांगतो की आपल्याला इथे आपण काश्मीर आणि काश्मीर असं वेगळं म्हणतो, परंतु तुम्ही जेव्हा मी 2010 साली गेलो त्यावेळेला मला पहिल्यांदा लक्षात आलेली गोष्ट होती की तिथला जो स्थानिक आहे, मग तो बुद्ध आहे, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो दुकानदार आहे का तो चीफ सेक्रेटरी आहे, तुम्ही काश्मीर मधले आहात की नाही हे बघण्यासाठी एक सोपी साधी ट्रिक वापरतो. तुमच्या बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही जर काश्मीर असा उच्चार केला तर ते समजून जातात हा आपल्या भागाचा नाही, आपला आहे का मी म्हटलेलं ना, ते आपलं कोणालाच म्हणत नाही, ते मान्य करूया. अगदी आजच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यातल्या त्यात त्यांना जो आपला वाटतो तो मनुष्य 2018 गेला, त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी असं होतं. इतकं ते राजकारण. तुम्ही काश्मीर म्हणलात तर हा म्हणजे ह्याच्याशी बोलायला हरकत नाही, अशी ती गणितं असतात. आणि त्यामुळे हिंदू भारतात यायचं, पाकिस्तानमध्ये यायचं किंवा स्वतंत्र राहायचं याची वाटचाल होती. उगाचच कोणाला तरी आज नावं ठेवण्यात अर्थ नाही, कारण या घटनेला अनेक वर्ष होऊन गेले. त्यावेळेला या ना त्या कारणाने आपण जागतिक पातळीवरती हा विषय नेला आणि तेव्हापासून काश्मीर हा जागतिक राजकारणाचा विषय झाला. मगाशी माझे जे अनेक विषय भाषणात जे सांगितले गेले त्यातला जो ट्रम्प टॅरिफ आणि वॉर असा जो गणित आहे, या विषयावरती जेव्हा मी सुरुवातीला बोलायला सुरुवात केली तेव्हा आजचं अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण आणि त्याचे सहकारी छुपे किंवा खरे अशा पद्धतीचा विषय नव्हता. पण त्यालाही या ना त्या स्वरूपामध्ये काश्मीरच्या जागतिक राजकारणाची गणित आहेत का हे लक्षात घेऊ. आज भीतीला भारत या संपूर्ण युद्धामध्ये तटस्थ राहत असताना पाकिस्तानला झेपेल किंवा न झेपेल एवढ्या करता जेव्हा ते मध्यस्थी करतात, त्या मध्यस्थीची किंमत वसूल करण्याचे जे अनेक घटक आहेत त्यात अमेरिकी मदतीबरोबर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काही वेगळ्या पद्धतीचं अर्थकारण आणि राजकारण करता येतं का, हाही मुद्दा आहे. आज भीतीला तो विषय जरा वेगळ्या पद्धतीनं प्रज्वलंत असल्यामुळे आणि त्यातही माझं आडनाव टिळक असल्यामुळे होता होईतो त्या विषयाकडे जात नाही. उगाच भलतीच माणसं आपल्या मागे लावून घेण्यात मतलब नाही. इतकं त्याचं स्थानिक वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं, एवढंच मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे पुढच्या उरलेल्या काही मिनिटांमध्ये साधारणपणे त्याची ज्या विषयांची चर्चा होत नाही पण ते राजकारणामुळे काश्मीरशी निगडीत आहेत का याचा विचार करावा लागतो, अशी काही उदाहरणं आणि माझे अनुभव सांगणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की काश्मीर या पुस्तकामध्ये होता होईतो याच्यामध्ये संदर्भ देणार नाही, म्हणजे तुम्हाला ते माझं भाषण ऐकल्यानंतर पुस्तक विकत घ्यावंसं वाटलं तर बरं, इतपत तरी राजकारण साधणे एवढा मी टिळक आहे एवढं नक्की. गमतीचा मुद्दा सोडूया. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला इथे बसून त्याचा अंदाज येत नाही, याचं उदाहरण म्हणून सांगतो.
मग अशी बोलण्याच्या ओघामध्ये मी असं म्हणलं की गेली 7-8 वर्ष दरवर्षी निदान 3दा तरी माझ्याकडे काश्मीर खोऱ्यातली, जम्मू मधली किंवा लेह लडाख मधले विद्यार्थी राहायला येतात. अगदी अलीकडच्या काळामधला संदर्भ आहे. ती मुलं माझ्याकडे राहायला आली होती. तारीखवार सांगतो, 20, 21, 22, 23, 24 जानेवारी 2026. ती 9 मुलं होती. साधारणपणे देवदयेनं डोंबिवलीत राहत असलो तरी घर मोठं आहे, त्यामुळे 9 मुलं राहायला आल्याने मला काही अडचण होत नाही. आणि आपली माणसं असली तर तशीही घरात अडचण होत नाही. ती मुलं आली होती, ती 10वीतली होती. 10वी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जो 14, 15, 16 असा वयोगट असतो, त्या वयोगटातली तिथली मुलं 10वीत नसतात, कारण ती नशीबवान आहेत मुलं. त्यांच्या आई वडिलांना 3ऱ्या वर्षी मुलगा शाळेत जाणं, 4थ्या वर्षी ज्युनियर सिनियर KG एकत्र करणं आणि 14व्या वर्षी SSC होणं अशाची जरा सुद्धा घाई नसते. त्यांना 60% मार्क मिळाले तरी ते खूप नशीबवान असतात. त्यामुळे मी गमतीने म्हटलं होतं की पुन्हा शाळेत जायची वेळ आलीच तर मी तिकडच्या जाईन, इकडच्या जाणार नाही, कारण मला आता कोणी इथं ॲडमिशन देणार नाही. गमतीचा मुद्दा सोडून ती मुलं त्यांच्या गावात, त्यांचं जे गाव आहे त्या गावातही मी 5-7 वेळा गेलोय, त्यांच्या शाळातही मी 5-7 वेळा गेलो. त्यांचं गाव असं आहे की ते झंस्कार मधनं जवळजवळ झंस्कार व्हॅलीच्याही पुढे आहे, म्हणजे लडाखपासनं 178 किलोमीटर वरती आहे. त्यांच्या घरापासनं मोजून 3 ते 3.5 किलोमीटर वरती चीनची बॉर्डर सुरू होते. ही वस्तुस्थिती आहे. ती मुलं त्यांच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि त्यांनी काही पैसे सेव्ह केले होते, बचत केली होती. त्यातनं त्यांना त्यांच्या घरच्यांसाठी कपडे न्यायचे होते. आता त्यांना मी विचारलं हे पैसे आले कुठून, कारण आपल्याकडे अगदी कितीही अडचणीची परिस्थिती असली तरी 9वी-10वीची मुलं अर्थार्जन करतात असं गणित नाही. ते म्हणले गणित असं आहे की आम्ही सगळे हॉस्टेलमध्येच राहतो, विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असते आणि त्यामुळे शिक्षकांची संख्याही अपुरी असते. त्यातलं राजकारण असं आहे की जर काश्मीर खोऱ्यातली शाळा असेल, त्याची फाईल ग्रँटची जर आत्ता सकाळी मूव झाली तर ती संध्याकाळी अप्रूव्ह होते. ती जर लेह लडाख मधली असली तर ती 2 आठवड्यामध्ये अप्रूव्ह होते. पण ती जर जम्मू खोऱ्यातली असली तर 6 ते 7 महिने सुद्धा होत नाही. त्यामुळे मग ते म्हटले की आता आमच्या हॉस्टेलमध्ये, आता साधारणपणे हे हॉस्टेल कोण चालवत असेल याचा वेगळा उल्लेख करायला हवा, अशातला भाग नाही. आपल्या सगळ्यांची जी बॅकग्राऊंड आहे त्याच बॅकग्राऊंडची मंडळी तिथे त्या शाळा चालवतात, ती हॉस्टेल्सही चालवतात. तर ते म्हणले की आमची शाळा सुटली की अगदी शाळेच्या आवारापासून 2 मिनिटावरती आमचं हॉस्टेल आहे. आमच्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत ते आम्हाला तिथे शिकवतात, आमच्यापेक्षा जी छोटी मुलं आहेत त्यांना आम्ही शिकवतो. पण ते फुकट शिकवलं जायचा संस्कार होऊ नाही म्हणून यांना त्या स्वरूपामध्ये पैसे दिले जातात आणि ते वाचलेले पैसे त्यातनं आम्हाला खरेदी करायचे. ही बॅकग्राऊंड नीट आपण लक्षात घेऊया, कारण कलम 370 रद्द होऊन इतका काळ गेल्यानंतरही या वातावरणामध्ये फरक पडलेला नाही. कारण इच्छा असूनही अनेकदा स्थानिक कायदे बदलता आलेले नाही, ही त्याची अडचण. त्याचं खरं कारण असं आहे की मुळातच तिथे जे शिकवलं जातं ती त्यांची बोलीभाषा नाहीये. आपण म्हणताना पटकन म्हणतो जम्मू काश्मीर, पण मोकळेपणाने सांगतो ते फक्त भौगोलिकदृष्ट्या एकमेकांचे शेजारी आहेत, इतकंच सत्य आहे. काश्मीर खोरं आणि जम्मू याच्यामध्ये फक्त डोंगर नाही, भावना आणि भावनातिरेक याचीही मोठी भिंत आहे. आणि लेह लडाखवाले पूर्णपणाने या दोघांपेक्षा वेगळे असतात, ही त्याची गणित आहे. त्या केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लेह लडाखची प्रगती ज्या वेगाने झाली त्या वेगानं काश्मीर खोरं किंवा जम्मूची झालेली नाही. साधं गणित सांगतं की हे लक्षात घेतलं नाही ना तर तिथलं स्थानिक राजकारण आणि त्याला असलेला जागतिक राजकारणाचा पाठिंबा ही गणित लक्षात येत नाही. मगाशी मॅडम म्हणल्या ना की मी अर्थशास्त्राचा किंवा आर्थिक क्षेत्रातला नोकरी करणारा असून हा माणूस आहे. अहो, एकदा ज्याला डेटा अॅनालाइज करायचा असतो ना त्याला पहिल्यांदा आउटलायरकडे लक्ष ठेवावं लागतं, म्हणजे मग मीन मीडियन मोड रस्त्यात बसवता येतात. ही सगळ्या बॅकग्राऊंडवरती त्या मुलांचा अनुभव मी सांगतो. तर त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात घ्यावं लागतं की केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लेह लडाखची प्रगती करणं 2 कारणासाठी त्या प्रदेशाला आणि केंद्र सरकारला सोयीचं होतं. कारण काश्मीर खोरं, कृपा करून कोणताही धार्मिक वाद याच्याशी जोडू नका, त्याचा सुतराम संबंध नाहीये याच्याशी.
काश्मीर खोरं हे पहिल्यापासून मुस्लिम डॉमिनेटेड आहे, जम्मू हे पहिल्यापासून हिंदू बहुसंख्य आहे आणि लेह लडाख हे पूर्णपणाने केवळ बुद्ध बहुसंख्य आहे अशातला भाग नाही. ते भूगोलाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य ठरेल अशी त्याची परिस्थिती आहे तिकडच्या राज्यांच्या. महाराष्ट्र कर्नाटकशी लगेच तुलना करू नका. त्याच्यामध्ये इतकं असूनही फक्त 2 जिल्हे आहेत, ते पहिल्यापासून पूर्णपणानं लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे या तिघांच्या तुलनेत सगळ्यात कमी फटका ज्याला दहशतवादाचा बसलाय तो लेह लडाख आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जो पैसे बाहेरचे तिथे येऊन गुंतवतो तो साहजिक त्याच्या पैशाची, त्या पर्यायानं त्या प्रकल्पाची सुरक्षितता बघतो. इथं जागतिक राजकारण सुरू होतं हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तिथली जी स्टेडियम्स आहेत ती लेह लडाखला झाली. त्यांच्या जो हिली एरियाची गणित आहे, त्यांच्या खेळांच्या स्पर्धा होतात त्या लेह लडाखला झाल्या. मिलिटरी असल्यामुळे तिथे ट्रान्सपोर्ट अत्यंत सुरक्षित होतं. परंतु तिथला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे शिक्षण हे आपल्या राष्ट्रभाषेत किंवा इंग्लिशमध्ये दिलं जातं. त्यांची बोली भाषा कशीर ही आहे. हे नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. या नावाची भैरप्पांची कादंबरी आहे, त्याची उमा कुलकर्णींनी अनुवाद केलेला आहे. सगळे संदर्भ सांगतो. पण या कशीर भाषेचं गणित असं आहे की कशीर भाषा शिकवली जाणार नाही अधिकृतपणानं, याची 1947 पासनं पूर्ण ताकदीनं अंमलबजावणी झाली आहे. 2026 मध्येही हे चित्र बदललेलं नाही. म्हणजे जसं मराठी मुलं इंग्लिश मीडियम मध्ये गेलं की होतं की नाही, लिहिताना मी इंग्लिश आकडा लिहितो पण मनामध्ये मी मराठीत पाढे म्हणतो, तशा पद्धतीची ती गणित आहे. घरामध्ये ते काही ना तरी स्वरूपात बोललं जातं, पण आता कल्पना करा गेली 70 वर्ष ती संपूर्ण जनता या ना त्या स्वरूपामध्ये विस्थापित आहे. त्यामुळे ही भाषा माहिती असलेली माणसं आता तिथे किती शिल्लक राहिली असतील याचा विचार करावा लागतो. आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा ती मुलं माझ्याकडे आली, हे उदाहरण सुरुवातीला एवढ्यासाठी देत आहे की आपण जी धोरणं आखतोय त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर असलेला वयोगट आणि प्रत्यक्षात या धोरणाचा ज्यांना फायदा होणार आहे तो वयोगट याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. मग जे इकॉनॉमिक मॉडेल नेमकं कोणत्या विचारधारेनं आपण राबवतो, मग त्याला असलेले प्रकल्प काय असतात, याला असलेली जागतिक अर्थकारणाची आणि राजकारणाची पार्श्वभूमी काय असते, हे सगळं राजकारण त्या एकट्या लेह लडाख मध्ये येतं का याचा विचार करू. याचं कारण असं आहे की लेह लडाख आणि काश्मीर खोरं याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक भारत म्हणून, एक हिंदुस्थान म्हणून जेवढं स्वारस्य असेल किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीरच्या माध्यमातून जेवढं पाकिस्तानला असेल त्याच्यापेक्षा 10 पट जास्त चीनला आहे, हे लक्षात घ्या. मला माहिती आहे की हे भाषण रेकॉर्ड होत आहे, त्यामुळे जीवानिशी ते बेतू शकतं याची मला कल्पना आहे. पण आता या सगळ्याच्या पल्याड मी गेलेला आहे, त्यामुळे हे अगदी मोकळेपणानं हा मुद्दा म्हणतो. त्याची आपल्याला त्याचं स्वारस्य काय आहे हे लक्षात घेऊ. म्हणून मगाशी मी म्हणताना म्हटलं की यांच्या गावापासून चीन फक्त 4 किलोमीटर आहे, पण लेह लडाख फक्त 170 किलोमीटर आहे. जे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जळगावचं होतं की त्याला व्यापाराच्या दृष्टीनं सुरत जवळ पडतं, मुंबई जवळ पडत नाही. त्यामुळे त्यांची बोलीभाषा कशी होते बघा आणि त्यांची व्यवहारी भाषा कशी होते बघा. मला जरा सुद्धा प्रांतवाद करायचा नाही. मग हे जर महाराष्ट्रासारख्या प्रगत, मी तथाकथित म्हणण्याचा मोह टाळलाय, त्याची अनेक राजकीय कारणं आहेत, प्रगत राज्यामध्ये ही परिस्थिती आज असेल तर काश्मीरमध्ये किती असेल. हे राजकीय कारण स्थानिक घटकांवरती अवलंबून आहे का. म्हणजे जसं त्यांनी म्हटलं ना की माझी इतर विषयांवर पुस्तक आहे, तसं माझं गुलजारवरती पुस्तक आहे, त्याची 5वी आवृत्ती सुरू आहे. मी गुलजारवरती अनेक ठिकाणी बोलतो, म्हणजे त्यांनी मला बोलवावं असं मी गळ्यात नाही पडत आहे. ते पुस्तक गुलजार साहेबांनी स्वतः गौरवलेलं पुस्तक आहे. गुलजार साहेबांचं तुम्हाला वाक्य हे माहिती असेल की गुलजार साहेब असं म्हणतात की जेवढी पंजाब, हरियाणा, काश्मीर, हिमाचल प्रदेश यांनी युद्ध पाहिली तेवढी एकत्रितपणानं भारतातल्या कुठच्याही राज्यानं युद्ध पाहिली नाहीत, ही वस्तुस्थिती. आपण त्याचं चित्रण नेमकं किती संवेदनशीलतेनं करतो याच्यावरती अवलंबून आहे. ज्यांना पूर्वीच्या गोल्डन सिल्क रूटची कल्पना आहे, तुमच्या असं लक्षात येईल की गोल्डन सिल्क रूटमध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे 2 अत्यंत महत्वाचे भाग आहेत.
आजच्या भारतीय हद्दीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये चीनचा तो गोल्डन सिल्क रूट चालू होतो आणि आजच्या भारतीय हद्दीमधलं त्याचं शेवटचं स्थान काश्मीर खोरं हे आहे. आता राजकारण लक्षात आलं. आता याच्या मधली गंमत बघू. ती मुलं माझ्याकडे आली होती, त्यांनी पैसे वाचवले होते. ते म्हणले दादा मला ते वेगळ्या नावाने हाक मारतात, मला उगाच तेवढी ती भावनिकता इथं दाखवायची नाही, त्यामुळे मराठीतलं दादा हे सर्वसामान्य रूप मी वापरतो. ते मला असं म्हणले की आम्हाला खरेदी करायची. म्हटलं काय घ्यायचंय? तर ते म्हटले आमची संपूर्ण बॅकग्राऊंड ही मिलिटरीची आहे, फक्त आमच्या वातावरणाला साधेशी कपडे घ्यायचे. त्यांची अपेक्षा अशी होती हा मुद्दा मांडायचा म्हणून मला खरं बसून बोलता आलं असतं, पण ते बोललो तर लक्षात नाही येणार, माझा आकारमानही झाकला गेला असता ही गोष्ट वेगळी. परंतु आपण जे सर्वसामान्य कपडे घालतो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे कपडे घालतात. त्यांच्या पॅन्टचा जो प्रकार असतो तो साधारणपणे आपल्या प्लॅन्टच्या लांबी रुंदीपेक्षा सुद्धा निदान 70 ते 75 पट जास्त असतो. त्यांचे शर्टही इतकेच लूज असतात. त्याच्या लॉजिककडे नंतर येतो. तर ते म्हणले असं आम्हाला घ्यायचं आहे. ती 9 मुलं घेऊन जेव्हा मी 2 दिवस फिरत होतो, कितीतरी वर्षानंतर मी डोंबिवलीमध्ये अशा पद्धतीनं कपड्यांच्या दुकानात गेलो. कारण हल्ली आपण सगळे ऑनलाईन कपडे घेतो. बरं माझ्यासारखा जर तो रिटायर मनुष्य असेल आणि घरी तुम्हाला 2 तरुण मुलगे असतील तर फारसे दुकानात जाऊन कपडे घ्यावे लागत नाहीत. त्यांचं ॲमेझॉनचं पार्सल आलं, त्यांचा वॉर्डरोब बदलायचा असला की त्यांना नको असलेले कपडे बापाकडे जातात. त्यामुळे ह्यांच्यामुळे मला डोंबिवली मार्केट घडलं. यांच्या मापाचे कपडेच मिळाले. 2 जण असं म्हणले की तुला ते मला ओळखत होते म्हणून याची ऑर्डर देऊन ठेव, मी तुला 21 दिवसांनी कपडे देईन. ती मुलं माझ्याकडे राहायची होती 15 दिवस. ह्यांना लेह लडाखच्या पुढे मी कुठे कपडे पुरवणार? मी एवढ्यात कारण जाणार नाहीये जम्मूमध्ये, मी ऑगस्टमध्ये जाणार. हे आले होते जानेवारी महिन्यात. तर त्यांना मी म्हटलं की तुम्हाला या कपड्याची का आवश्यकता होती? ते म्हणले आमच्याकडे 12 पाऊस पडतो. म्हणलं आमच्या मुंबईतही पडतो हल्ली, केव्हा पडेल सांगता येत नाही. हवा तेव्हा पडत नाही, नको तेव्हा नंका पडतो. आणि तो म्हणला 1 मिनिट पाऊस पडू दे किंवा 100 मिनिटं पाऊस पडू दे, न कळत आणि अपरिहार्यपणे शेवटचा काही भाग तो ज्याला आपण बर्फ म्हणतो, गारांचा पाऊस म्हणतो, तसा पडतो. त्यामुळे तो म्हणला तो कपडा लूज असला की ते असं नुसतं जागच्या जागी झटकलं की पाणी बर्फ जे काय असेल ते खाली पडतं. त्या वाऱ्यामुळे ऊन नसलं तरी कपडा वाळतो. तो मला म्हणला तुम्ही असे कपडे मुंबईत वापरत नाही का? आता त्याला कसं सांगू की मी डोंबिवलीत जर असे कपडे वापरायला लागलो तर त्या ट्रेनमध्ये आयदर माझा शर्ट जाईल किंवा मी जाईल. शर्ट घातलेला मी जायची शक्यता नाही. आज आपण इथे हसतोय, मगाशी जे मी धोरणातलं तफावत सांगितली ना ती इथनं सुरू होते. मग मी त्याला म्हटलं बाबा रे हे 21 दिवसांनी मिळणं कठीण आहे. कारण त्याची भावना चांगली होती ना की घरी जाताना मला घरच्यांना गिफ्ट द्यायचे. मग म्हटलं तू माझ्याकडनं जाताना दिल्लीत उतरणार आहेस तर मग दिल्लीत का घेत नाहीस? पुढचा मुद्दा, उद्योजक मंडळी आजचे माझे आयोजक आहेत. तो म्हणला कपड्यांवरची दिल्लीतली GST मुंबईपेक्षा जास्त आहे. मग म्हटलं लेह लडाखला का घेत नाहीस? कारण म्हटलं मी तुझ्या शाळेत आलोय, मी तुझ्या घरी आलोय, मला माहितीये तू शाळेत जिथे उतरतोस त्या बसस्टॉपच्या बाजूला एक दुकान आहे आणि तुझ्या घरापासून तर ते अगदीच जवळ आहे. आता पुढचं वाक्य नीट ऐका. तो म्हणला मी लेह लडाखमध्ये कपडे घेणार नाही. म्हणलं का? मुंबईत आलाय म्हणून. ते एक असते ना, क्रेज असते, साहजिक आहे, असावी नसावी वेगळा विषय, ती असते, ही वस्तुस्थिती आहे. तो म्हणला दादा तसं नाही आहे, माझ्या इथे जे कपडे मिळतात ते तैवान किंवा कोरियामध्ये तयार केलेले असतात आणि ते चीननी डंप केलेले असतात. त्याचं म्हणणं पटलं मला. तो म्हणला मला भारतीय वस्तू हवी आहे. आता जागतिक राजकारण आणि अर्थकारण, या पद्धतीचा विचार आपण इथे बसून करू नाही शकत. त्यांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत, त्याची जी प्रतिबिंब आहे ती याच्यावर वेगळी आहे. आता ती 7-8 दिवस माझ्या घरी मुलं होती. मलाही 2 तरुण मुलगे आहेत, एक 35 वर्षाचा आहे, एक 30 वर्षाचा आहे. त्यांच्या आपापसात चर्चा चालल्या होत्या की तुला 10वी झाल्यानंतर काय करायचं. आपल्याकडे आपण स्वतःचं शैक्षणिक बोंबाबोंब असली तरी दुसऱ्याला सल्ले द्यायला वयाने आपण पुढे जातो. घरातली ऐकत नाहीत म्हटल्यानंतर बाहेरच्या पोरांना तर जास्तच देतो. पण मी त्यावेळेला जरा शांत राहिलो होतो, कारण मला माहिती होतं त्यांना काय व्हायचं आहे. कारण गेली 7-8 वर्ष मी त्या शाळांच्या संपर्कात आहे. तर इतर माझ्या मुलांचे मित्र आले होते, ते समवयस्क शेवटी एकमेकांशी जास्त चांगलं बोलतात ना. 67 वर्षाच्या म्हाताऱ्याशी ते किती बोलणार.
तर त्या दोन 10वीत येतात 16, 17, 18 वर्षाची मुलं होती. माझ्याकडे त्यांचे आधार कार्ड आहेत म्हणून मला माहिती, कारण की आपल्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन आहे. जर तुमच्याकडे विशिष्ट काळानंतर जास्त वयातील मुलं राहणार असतील तर. आता पुढचं वाक्य नीट आहे का, इथं सगळं राजकारण आहे. चीन का हे सतत मॉनिटर करत राहतात. त्याला मी म्हणलं तुला कशात करिअर करायचे आहे, तर तो म्हणला मला मिलिटरीत जायचं आहे. आपल्याला जरा बरं वाटतं की नाही, शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा. तर मी म्हटलं मिलिटरीत का जायचं आहे, हे कारण आहे का, आणि मिलिटरीची बॅकग्राऊंड माझ्या पुढच्या मुद्द्यात सांगतो. ते म्हणले की आम्हाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे. मग म्हटलं स्पोर्ट्समध्ये आपल्याकडं मुंबईत म्हटलं तर स्पोर्ट्स म्हटलं तर क्रिकेट, ग्राउंड नसलं तरी आपल्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असते. तो म्हणला नाही मला नाही क्रिकेटमध्ये जायचं. मग म्हटलं कशात जायचं आहे, आता पुढचा ऐका. तो म्हणला मला बॉक्सिंगमध्ये करिअर करायचे, हॉर्स रायडिंगमध्ये करिअर करायचे, आणि मला पोलोत करिअर करायचे. हे 3 गेम फक्त मिलिटरीतच खेळले जातात. आणि भारतीय मिलिटरीमध्ये काश्मीर खोऱ्यातली, जम्मू मधली, लेह लडाख मधली, अरुणाचल मधली मुलं भरती होणार नाहीत याची व्यवस्था गेली अनेक वर्ष सुरू आहे. तो माझा पुढचा मुद्दा. मी म्हटलं इथं का जायचं आहे. तो म्हणला इथल्या ज्या जागतिक स्पर्धा होतात त्या साधारणपणे इंटर मिलिटरी लेव्हलच्या होतात. आता मिनीच्या ऑलिम्पिक डोळ्यासमोर आणा, इतके त्याचा संदर्भ आहे. मग मी त्याला म्हणलं अरे चांगला शिक बिक, 10वी 12वी झाल्या कशाला जातोस. तो म्हणला तसं नाही. म्हणला आमच्याकडे मातृसत्ताक पद्धत आहे, त्याची कारण हा माझा मुद्दा त्याला जोडून घ्यायचा आहे. हातात कागद नसला तरी डोक्यात माझ्या संगती एकदम स्पष्ट आहे. आणि त्यामुळे तो म्हणला मी 12वीत गेलो तर आत्ताच्या पे कमिशन आणि 1 रँक 1 पेन्शनमुळे मला कमीत कमी महिन्याला एक विशिष्ट 1000 रुपये पगार मिळेल. तो मला घरी देता येईल. पगाराच्या बरोबरीने मला याच्या फॅसिलिटी मिळतील. त्या फॅसिलिटी दुसरीकडे जर मी उपयोगात आणायचं ठरवलं तर त्याचा खर्च माझ्या घरच्यांना परवडणार नाही. जाहिरात म्हणून दाखवायला ठीक आहे, ती मुलगी म्हणली दिल्लीला जाऊन शिकू का, आणि वडील म्हणले यशस्वी जयस्वालला एवढे प्रश्न विचारले असते तर त्याच्या आज टाळ्या पडल्या नसत्या, किंवा ती मुलगी म्हणली म्हणून वडिलांनी घरामधल्या ग्राउंडमध्ये लाईट लावले. ही चांगलीच गोष्ट आहे, मी त्याच्या विरुद्ध नाही आहे. पण ती फॅसिलिटी तो म्हणला माझ्या घरी परवडत नाही. म्हणजे माझी हौस होईल आणि त्या हौसेचा मला पगार मिळेल. हे गणित लक्षात घेऊन त्याची अडचण आहे का. या मुलांनी मिलिटरीमध्ये येणं याला एक वेगळा संदर्भ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मी स्वानुभवानं सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना याची कल्पना आहे मला माहिती नाही, परंतु जर विचार करायचा झाला तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा अनुभव आलाय मला माहिती नाही, पण स्वानुभवातनं सांगतो. एवढ्या करता सांगतो की काश्मीरचा प्रश्न फक्त काश्मीर पुरेसा मर्यादित नाहीये. काश्मीर आणि अरुणाचल मध्ये याच्या बाबतीत प्रचंड मोठं साम्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एकट्या काश्मीरला सतत टार्गेट करतोय अशातला भाग नाही, हे अनुभवातनं सांगतो. आणि हा मुद्दा मांडायचा म्हणून माझी इतकी विस्तृत ओळख करून दिल्यानंतरही मी NPS विषयी बोललो. एक मधलं वर्ष असं आहे की अरुणाचलमध्ये मी 13 महिन्यात 11 वेळा गेलो, आणि त्यावेळेला आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यावेळेला अरुणाचलला जायचं तर गुवाहाटीहून इटानगरला जायला बाय रोड जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्याला दुसरा पर्याय होता तो हेलिकॉप्टरनं जाण्याचा होता, आणि मी हेलिकॉप्टरनं जायला जरा सुद्धा तयार नव्हतो. कारण गुवाहाटी ते इटानगर हे हेलिकॉप्टर आत्ताच्या इंडिगोच्या विमानांसारखं आहे. उडेल का माहिती नाही, उडलं तर पोचेल का माहिती नाही, वेगळ्या कारणाने. कारण तिथली टोपोग्राफी वेगळी आहे, तिथलं वातावरण वेगळं आहे, आणि ती हेलिकॉप्टर्स लँड होण्यापेक्षा क्रॅश होण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अरुणाचलनं त्यांचे 3 मुख्यमंत्री क्रॅशमध्ये गमावले, आणि माझं नुसतं इनिशियलच CM आहे चंद्रशेखर मोरेश्वर टिळक, आणि मी LICची पॉलिसी माझ्या बायकोचं आणि मुलांचं भलं व्हावं म्हणून काढलेली नाही. त्यामुळे बाय रोड जायला लागायचं. त्यामुळे सकाळी 11 तास मीटिंग करायची, रात्री राहायचं, दुसऱ्या दिवशी 11 तास. थँक्स टू गडकरी आता आपण 4.5 तासात जातो. असं जेव्हा मी 10 तास प्रवास करून गेलो, मी गेल्या फायनान्स सेक्रेटरी म्हणले आज रात्री राहणार असशील ना. म्हणलं परत जायची काही सुविधा आहे का. तेव्हा रेल्वे नव्हती, तेव्हा आजच्यासारखी विमानसेवा नव्हती. ते म्हणले नाही चीफ सेक्रेटरीनं तुला भेटायचं आहे, फक्त ते जरा संध्याकाळी उशिरा भेटतील.
फक्त त्यांची संध्याकाळ उशिरा म्हणजे 4:30-5ला भेटतात, कारण 5 नंतर कोणीही नसतं, कारण सूर्यास्तच होतं. मी पुरता त्यांच्या केबिनमध्ये नाही गेलो, पण इतकं मोकळेपणाने बोलावं एवढी काही माझी त्यावेळेला दोस्ती नव्हती, नंतरच्या काळामध्ये झालं. तर ते मला म्हणले, काय चीनमध्ये जायचा विचार नाही का? डायरेक्ट आज शिरलं पहिला प्रश्न, मला काही हवा नाही. सेक्रेटरीने सांगितलं नाही, चीफ सेक्रेटरीने मला का बोलावं? म्हणलं अहो चीन कशाला? माझ्या डोक्यात ते NPS बद्दल बोलतायत असं. आपण वेडे असतो ना, त्या कामाकरता आलं, त्या कामातला प्रश्न. अहो म्हणले NPS भारताचं आहे, ते चीन कशाला मला बोलवेल? चीननी NPS घेतलं तर ते गव्हर्नमेंटला सांगतील, मला थोडंच सांगतील. म्हणले तसं नाही. म्हणले तुझ्या लक्षात आलंय का की आमचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जर 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही अरुणाचलमध्ये 10पेक्षा जास्त वेळेला आलात आणि नंतर चीनच्या व्हिसासाठी अर्ज केला तर चीनी व्हिसा मिळत नाही. या परिस्थितीमध्ये पुष्कळ बदल होतोय, ही गोष्ट वेगळी करावीच्या. मी पूर्णपणाने आजच्या संदर्भामध्ये काश्मीर आणि जागतिक राजकारणाविषयी तुमच्यासारख्या जाणकारांपुढे मांडायचा प्रयत्न करतो. काय हे पैलू लक्षात घेतले तर आपण ही परिस्थिती सुधारू शकणार आहोत, हे लक्षात घ्यावं लागेल. कारण तिथली जी गणित आहेत ती आपल्यापेक्षा पूर्णपणाने वेगळी आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते फक्त स्थानिक घटकातनं जन्माला आलेलं नाही, हे लक्षात घेऊ. कारण जिथे जिथे चीन हा गणित असतं ना, त्यांचा पॅटर्न आहे, प्रचंड मोठा पॅटर्न आहे. आणि ते कमालीचे राष्ट्रप्रेमी म्हणतो, कारण आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीला वेगवेगळे अर्थ आहेत, मला त्या भानगडीत पडायचं. त्यांच्या राष्ट्रप्रेमाच्या तीव्रता फार प्रचंड आहे आणि त्या जन्मजात आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त मिलिटरी येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या स्पोर्ट्समध्ये या प्रश्न येतो, हे लक्षात घ्या. हे काश्मीर आणि जागतिक राजकारण. तुमच्या लक्षात आलंय का की अरुणाचल चीनचा भाग आहे, हे चीननं किती वेळा जाहीर केलं. ते हल्लीच्या युद्धासारखं मध्येच जागे होतात आणि करतात, पण त्याच्यात ही पॅटर्न आहे. तुमच्या लक्षात येतंय का की ज्या वेळेला अरुणाचल आणि इतर ती 7 राज्य, ज्याला आपण 7 सिस्टर्स असं म्हणतो किंवा पूर्वांचल असं म्हणतो, बरं अरुणाचल, मिझोराम, नागालँड आणि काश्मीर फरक, इथे सभ्य भाषेत त्याला डिटेन असं म्हणतात. त्याला पुढचे शब्द तुम्हाला माहिती आहेत. या सगळ्यातनं मी गेल्यानंतर हे विधान करतो. तुमच्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला अरुणाचल आणि त्या 7 राज्यातल्या खेळाडूंना जागतिक स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळतात, त्याच्यानंतरच्या 2 ते 3 आठवड्यात अरुणाचल त्यांचा भाग आहे असा नकाशा चीन जाहीर करतं. हा पॅटर्न तुम्हाला काश्मीरमध्ये दिसतोय का? आज मी तिला पाकिस्तानचा बोलवता धनी कोण, अमेरिकेला कशाला उगाच बदनाम करायचं? अमेरिकेच्या तिप्पट गुंतवणूक चीनची आहे. आजचा बांगलादेशचा बोलवता धनी कोण? तुम्हाला खोटं वाटत असेल तर साधं गणित पाहतो की इतक्या खालच्या पातळीवरती, जे स्थानिक पातळीवरती, असं मला म्हणायचंय, खालच्या वरच्या कशा आपण जे मराठीत वापरतो तसा शब्द नाही आहे. आज हा का विषय महत्वाचा ठरतो? बघा, तुमच्या लक्षात आलं असेल तर इतकी वर्ष आपल्या देशामध्ये आपण रणजी ट्रॉफी खेळतो. यावर्षी पहिल्यांदा जम्मू काश्मीरची टीम रणजी ट्रॉफी जिंकली आहे. हा एकमेव प्रसंग आहे का? त्याच्या आधीच्या काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आकिब दर नावाचा एक खेळाडू डिसेंबर 2025 मध्ये IPL ऑप्शननं दिल्लीनं विकत घेतला 8,40,00,000. हा प्रसंग नीट आहे का? डिसेंबर 2025 मधला आहे. मी आज तुमच्या समोर एप्रिल 2026 मध्ये बोलतोय, कारण मी तुम्हाला शब्द दिलाय अलीकडची उदाहरणं दे. आता भारतासारखी एक स्पर्धा, त्याच्यात IPL की जी BCCI ही म्हणत नाही की ती आमची स्वतःची अधिकृत आहे, त्याची वेगळी सबसिडियरी आहे. हे सगळं गणित मला माहिती आहे, कारण माझे मोठे चिरंजीव BCCI मध्येच मीडिया डिपार्टमेंटला आहे. मग अशा वेळेला त्याच्यावरची झालेली कॉमेंट पाहिली का तुम्ही? इंझमामुल हक, पाकिस्तानचा माजी खेळाडू, माजी कप्तान, त्याची काय कमेंट होती? कारण ज्या वेळेला आकिब दर अशा पद्धतीनं दिल्लीनं विकत घेतला 8,40,00,000, त्यावेळेला हर्ष भोगले सारख्या निवेदकाची, कारण तो ऑप्शन वरती कॉमेंट्री करत होता, पटकन म्हणला दिस इज अ युनिक केस. आणि पुढचं जरा शब्द हळू म्हणला, ऑफ नॅशनल इंटिग्रेशन. इथे ते विषय संपायला हवा होता की नाही, जर स्थानिक असतात. इंझमामुल हकची काय प्रतिक्रिया आहे? इंझमामुल हक असं म्हणला की याच्या पुढे जर असं होणार असेल, आता खेळाडू काश्मीरचा,
विकत घेतला दिल्लीवाल्यांनी. या इंझमामच्या तिजोरीतले काय पैसे गेले ते का? पण इंझमामला एवढी तर बुद्धिमत्ता असती तर काहीतरी वेगळं गणित झालं असतं की नाही. त्यांचा जो क्रिकेटियर झालेला पंतप्रधान आहे तो इम्रान खान आहे, इंझमामुल हक नाही आहे. ज्याला रनआउट कसं व्हायचं हे वाचवता आलं नाही तो हा विधान करतो. लक्षात घ्या बोलवते धनी कोण असतात. त्यावेळेला तो म्हणला की यापुढे जर भारतीय खेळाडू पाकिस्तानी लीग मध्ये येण्यासाठी व्हिसाचा अर्ज केला तर आम्ही देणार नाही. मनामध्ये आलं असं कुठचा खेळाडू त्या व्हिसाच्या रांगेत उभा आहे. मी याला जागतिक राजकारण म्हटलं नसतं, पण बरोबर हे तो म्हणतो. त्याच्यानंतर 24 तासाच्या आत बांगलादेशचा शकीबुल हसन म्हणतो. शकीबुल हसन आपल्याकडे IPL ला खेळलाय. त्याच्याविषयी आपल्यापैकी अनेकांना याना त्या कारणाने ममत्व आहे. तो मागच्या वेळेला IPL अर्धवट सोडून बांगलादेशमध्ये गेला होता. त्यावेळच्या त्यांच्या सरकारने त्याला तडीपार केला. तो आता तुर्कस्तानमध्ये राहतो आणि तिथनं तो म्हणला की बांगलादेशला ही गणितं परवडणारी नाहीत. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनं काश्मीरी खेळाडू त्यांनी विकत घेणं. आता मला सांगा या दोघांचा काय संबंध आहे? आता तुमच्या लक्षात येतंय की अमेरिका आणि चीन हे केवळ इकॉनॉमिक सुपर पॉवर्स नाही आहेत, ते स्पोर्ट्स सुपर पॉवरही आहेत. म्हणून मग यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये स्पोर्ट्सवेअर आम्ही भारतातच बनवू अशी तरतूद येते का? आता मगाचे बांगलादेशचे कपडे हे जीन्सच्या पॅन्टमध्ये दिसतात का? हे जागतिक राजकारण आहे की नाही? याला असलेली पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ. आकिब दर हा काही पहिला खेळाडू नाहीये राष्ट्रीय पातळीवर खेळलेला. कारण आपणही काही कमी नाही आहोत. मग त्याला तुम्ही काउंटर स्ट्रॅटेजी म्हणायचं का हल्लीच्या परिभाषेत धुरंधर म्हणायचं का धुरंधर 2 म्हणायचं हे मी तुमच्यावर सोडतो. मला कोणाविषयीही संताप नाही. मी फक्त वस्तुस्थिती मांडतो. कारण मी तुम्हाला कबूल केलंय मी न्यूज मांडणार. हा पहिला खेळाडू आहे का? नाहीये ना. याच्या आधीचा पहिला खेळाडू जो काश्मीरमध्ये खेळला आणि भारतीय संघात आला त्याचं नाव आहे परवेज रसूल. मी ज्या वेळेला काश्मीरमध्ये जात असे त्यावेळेला मीटिंग संपली दुपारी का 3-3:30 नंतर काश्मीरमध्ये काम करत नाही, अधिकृतपणानं करत नाही. तिथल्या टोपोग्राफीमुळे तिथल्या वातावरणामुळे ही ते असेल. इथल्या आपल्यापैकी कोणी सचिवालयात काम करणार असतील तर त्यांच्यावरची ही टीका टिप्पणी नाही. मला कार्यक्रम संपून सरांशी बोलून घरी जायचंय त्यामुळे मी तसल्या भरच्या भानगडीत नाही पडणार. तर त्याच्यानंतर वेळ असायचा. बरं पक्का डोंबिवलीकर त्यामुळे ट्रॅव्हलिंग टाइम काउंट करायचो. तिथे तो नव्हताच. मग मी माझ्या ड्रायव्हरला सांगायचो की आद्य शंकराचार्य यांच्या देवळात घेऊन जा. त्यावेळेला नेलं नाही, अलीकडे नेतात. मग म्हटलं हा सारखाच नाही म्हणतो. मग म्हटलं आता त्याला की म्हटलं परवेज रसूलच्या घरी नेतो का? तो हो म्हटला. कमी जे काही 100-125 वेळेला ऑफिसच्या कारकिर्दीमध्ये गेलो त्यातल्या 90 वेळा माझा मुसलमान ड्रायव्हर होता. माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ते सेटल व्हायच्या आधी कुर्ला आणि डोंबिवलीमध्ये राहायचे. त्यामुळे मग ते काय ते जमतं हो. गावाच्या बाहेर पडलं की सगळेच आपले वाटायला लागतात. त्यावेळेला हे आड येत नाही राजकारण. तर त्याला वाटतो म्हटला नेतो की. मग तुमच्या लक्षात असेल तर त्याच वेळेला म्युझिक रियालिटी शो मध्ये एक काश्मीरी युवक पहिला आला होता. त्याच्यानंतर आपण त्याचं नाव ऐकलं नाही. त्याच्या थोडं मागे पुढे मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाटे हे आपल्याकडे लिटिल चॅम्प मध्ये गाजत होते. आपण आजही प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायननी अमुक लाखाची गाडी घेतली, आपल्याच घरातल्या मुलांनी घेतल्यासारखं कौतुक करतो. मला त्याची दुश्मनी नाही, पण त्या मुलाचं नाव लक्षात येतं. मग ज्या वेळेला तो हो म्हणला चला जाऊ, आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हा म्हणला तरी आपण जाऊ नाही शकत होत कारण बाजूच्या बॅरिकेड्स वाढायला लागल्या. तर त्यांनी मला फोन करून विचारलं, त्यांनी मागे वळून विचारलं. गाडीत आम्ही दोघंच होत, मी आणि तो ड्रायव्हर. गाडी AC आहे कारण जम्मू आणि श्रीनगरमध्ये थंडबिंड म्हणलं ना तरी उन्हाळ्यात प्रचंड उकडतं. जम्मूत 45 डिग्री वगैरे टेम्परेचर असतं. सकाळपासून मिटिंगला असाल तर हॉटेल रूमवर आल्यानंतर पायातले मोजे आपले आहेत म्हणायचं धाडस होत नाही. ओरडायला बायको नसते म्हणून सुखावं असतं. तर तो म्हटला तुम्ही परवेज रसूलला ओळखता का? म्हणलं आता आली का पंचायत. म्हटलं का रे काय झालं? नाही म्हणलं तुम्ही जर त्याला ओळखत असाल त्याला फोन केलात तर तो तुम्हाला बाहेर घ्यायला आला तर आपण जाऊ शकू, अन्यथा जाऊ शकणार नाही. मग त्याला आता प्रांजळ सांगायची वेळ आली. म्हटलं बाबा रे खरं सांगू का, मी काही ओळखत नाही, तू शंकराचार्यांकडे नेत नाहीस म्हणून मी हे म्हणलं.
तो म्हणलं मग आता काय करूया, म्हटलं चल आता सोड मला हॉटेलला, दुसरं काय. म्हणून मी त्यांनी गाडी वळवल्यावर सहज विचारलं, म्हटलं त्याच्या मी तुम्हाला एवढ्या करता हे म्हटलं की असं कोणीतरी तुमच्या इथला स्थानिक खेळाडू, स्थानिक कलाकार हा राष्ट्रीय पातळीवर चमकला की या वयात बरं वाटत असेल ना. तो म्हणला म्हणजे काय. म्हणलं तुम्ही डोंबिवलीला राहता म्हणून सांगतो. म्हणलं आमचा तो अजिंक्य राणे आणि निलेश कुलकर्णी डोंबिवलीला राहायचे. एक जण एक मॅच, एक जण अनेक मॅच खेळला. ते अजिंक्य राणे माझ्या शाळेत होता, माझ्यापेक्षा अनेक वर्ष लहान आहे, तरी आम्ही सगळे डोंबिवलीकर जणू काय तो दररोज सकाळी माझ्याकडे फोडणीची पोळी खायला येतो. म्हणजे शिरीषकडे एका द्वारकानाथच गेलेला आता अशा विषय लिहितात तसं. म्हटलं आम्हाला बरं वाटतं, तुम्हालाही वाटत असेल ना. आता पुढचं वाक्य ऐका, म्हणजे इथल्या राजकारणाची तीव्रता कळेल. आम्ही गाडीत दोघंच होत, एसी गाडी आहे, काच बंद आहे, कारण बाहेर प्रचंड उन्हाळा आहे. तो म्हणलं याचं उत्तर नाही देणार. बरं म्हणलं, पण मी महाचिवट आहे, लग्नाला 40 वर्ष झाली, तो आपल्याला हवं ते उद्गार काढायचे असतील तर काय काय करावं लागतं याचा अनुभव आहे. मी हॉटेलवर उतरलो. म्हणलं आता काय वेळ पुष्कळ आहे, चहा काय एकटे का पितात, तुम्ही पिणार का. पितो म्हणलं. मग चहा पिताना त्याच्या लक्षात आलं की हा बाप आहे साला, हा प्रश्न विचारणार. त्यामुळे तो चहा पिऊन उठताना म्हणला सर या वयामध्ये भीती वाटते. म्हटलं भीती का वाटते. तो म्हणला सर भीती अशासाठी वाटते की म्हणला एकीकडे बरं वाटतं की अशी रेकग्निशन मिळाली, पण म्हणला जर मुसलमान असेल, हिंदू असेल तर त्याच्या आई वडिलांच्या समोर त्याला गोळ्या घालून ठार मारलं जातं, आणि तो जर मुसलमान असेल तर तो कुठे गेला हे आई वडिलांनाही कळत नाही. आपण परवेज रसूल हे नाव ऐकलेलं नाही. त्याच्यानंतर काश्मीरचा खेळलेला खेळाडू उमर गुल आहे, तो भारतातनं 2 वनडे खेळला. त्याच्या क्षणी BCCIनं उमर गुलला तिथनं उचलला, त्याला आपण लखनौमध्ये आणून ठेवला, आणि त्याला लखनौमध्ये कुठे ठेवला होता, जिथे अफगाणिस्तानचे खेळाडूंचा कॅम्प आहे. आजच्या राजकारणात अफगाणिस्तान कुठे, पाकिस्तान कुठे, आपण कुठे, तुर्कस्तान कुठे, बांगलादेश कुठे, हे पहा. फुकाफुकी गृहमंत्र्याचा मुलगा BCCIचा आणि ICCचा अध्यक्ष होत नसतो, हेही राजकारण आहे. ते जर भल्या करता येत असेल तर माझी ना नाही. मग या पार्श्वभूमीवरती ती मुलं म्हणतात की मला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे आहे, आणि म्हणून ते रडारवर येतात. याचं उत्तर शोधणार की नाही. तुम्हाला पॉलिसी बनवताना अशा गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात का याचा विचार करू. कदाचित माझे अनेक प्रसंग त्या पुस्तकातले या अशा स्वरूपाचे आहेत, म्हणून ते पुस्तक सोशल पॉलिसीला इनपुट म्हणून वापरलं का याचा विचार करावा लागतो. आणि त्यातलं ते शेवटचं वाक्य आहे ना, ते तर मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. तो उठताना अब्दुल चाचा मला असं म्हणले, ते म्हणले सर आज तुम्ही एकटे आहात त्यामुळे आपण एवढं बोलतोय, एरवी तुमचे सहकारी तुमच्या बरोबर असतात. मीही कुर्ला कल्याणमध्ये काम केलंय, त्यामुळे मला आता सवय नसली तरी तुम्ही मराठी बोललेलं कळतं मला. अनेकदा तुमच्या बोलण्यामध्ये संगीताचे संदर्भ येत असतात. अशा वेळेला म्हणला तुम्हाला शिवकुमार शर्मा हे नाव माहिती आहे. म्हटलं हो माहिती आहे. मी कशा अक्षर खातात नाही म्हणलं की मी जणू काय त्याच्या गंडाबद्दल शागिद शंतनू गोखलेसारखा असं नाही मी म्हणलं. तो म्हणला ते जे वाद्य वाजवतात ते वाद्य आमचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं हो माहिती आहे. म्हटलं पण त्यांचा काय संदर्भ. ते म्हणले तर तुमच्या लक्षात येत आहे का की शिवकुमार शर्मानी काश्मीर सोडलं आणि त्याच्यानंतरच ते प्रसिद्ध झाले, आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर ते काश्मीरला आले नाही, आम्ही त्यांना बोलावलं नाही. आता राजकारण आहे. मग मागाचा म्युझिक रियालिटी शोचं गणित लक्षात येतं की आपल्याला राजकारण म्हटल्यानंतर मी पुन्हा येईल असं तरी वाटतं, किंवा मग हे दोघं असताना तिसरा का घेतला, एखाद्या उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू घातपात का अपघात, याच्या पलीकडची गणित असतात करा याचा. मग अशा वेळेला ते केवळ स्पोर्ट्समध्ये आले, केवळ ते म्युझिकमध्ये आले असं गणित नसतं. आज आपण ती हवा बदलतोय आणि त्याचेही राजकारणाचे पडसाद आहेत. बघा मी मगाशी उदाहरण दिलं आकिब दरचं, त्याच्यानंतर जी चर्चा झाली आपल्या देशामध्ये चांगुलपणाचं लक्षण येते. असं देश म्हणून उभं राहावं लागतं कधीतरी. काही वैयक्तिक कोणाची दुश्मनी नसते कोणाशी, काही असण्याचं कारणही नाही. परंतु आपल्याकडे एक मागणी आली
की कलकत्ता नाईट रायडर्सनी बांगलादेशचा जो एक खेळाडू घेतला तर त्याला रिलीज करा आणि त्याचे पैसेही द्या. त्याचं रिटॅलिएशन किती झालं बघा, की शकीबुल हसन आणि हा बांगलादेश खेळाडू, हे पहा आता इंग्लंडमध्ये IPL सारखी जी क्रिकेट लीग होते त्यातले 4 लीगचे मालक भारतीय आहेत आणि यांनी आपापसात ठरवलं, कायदा नाही, सरकारनं आदेश दिलेला नाही, ना आपल्या ना राज्याच्या ना क्रिकेट कंट्रोल बोर्डाने, तर तिकडे घेताना सुद्धा स्वतः होय तो आपल्या मित्र राष्ट्रांचे खेळाडू घेऊ नका, ऐकणे राजकारण. हे कुठनं ट्रिगर होतं याचा विचार. कारण एक वाक्य असं म्हटलं जातं की संगीत आणि क्रीडा या 2 गोष्टी अशा आहेत जे तुमचं स्थिर मन देतं. पु ल देशपांड्यांनी व्यंगचित्रमध्ये म्हणलंय की भयभूत माणूस एखाद्याचा खून करू शकतो, गळा आवळू शकतो, पण तो मोकळेपणाने गाऊ शकत नाही. क्रीडा आणि संगीत हे त्या कलेचं आविष्करण आहे का याचा विचार. याच्या पुढचं गणित लक्षात घ्या की टार्गेट का होतं. मगाशी आम्ही बोलत होतो, मी आणि बेडेकर सर, तेव्हा की आपल्याला काश्मीरचा विचार करताना, आपल्याला अरुणाचलचा विचार करताना वेगवेगळ्या पातळींवरती, वेगवेगळ्या पद्धतींवरती करावा लागतो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवानं दुर्दैवानं काही असू दे, पण गेली 70-80 वर्ष खाजगी उद्योग आहेत छोट्या मोठ्या प्रमाणात. त्यामुळे आपल्या पिढ्या, कारण माझा 1960चा जन्म आहे, जे मी गमतीने म्हणतो की स्वतंत्र भारतात काय, मी स्वतंत्र महाराष्ट्रात जन्माला आलोय. कारण महाराष्ट्र 1 मे 60ला आहे, माझा 26 मे 60चा जन्म आहे. म्हणजे वाढदिवसाला तुम्ही विश करावं म्हणून तारीख नाही सांगत आहे. पण आपल्याला खाजगी आहे, पण काश्मीरमध्ये खाजगी उद्योग नाही. सरकार आणि लष्कर एवढेच उद्योगाची गणित आहेत आणि ती नाडी दाबली की बाकीच्या सगळ्या नाड्या दाबल्या जातात, हे लक्षात घ्यावं लागतं. किती छोट्या छोट्या पद्धतीनं अगदी जागतिक पातळीवरती सुद्धा याचे उत्तरं द्यावी लागतात. हे तुमच्या लक्षात येईल. मी नावं नाही घेणार, पण अत्यंत ओळखीची माणसं आहेत माझ्या घरातली आहेत म्हणलं तरी चालेल, खाजगीत बोललात तर नावही सांगेल. माझा एक अत्यंत जवळचा नातेवाईक आहे, लंडनला शिकत होता. इथनं जाताना त्याची ॲडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेटची होती. त्याचा जो हेड ऑफ द डिपार्टमेंट होता, ज्याच्या सहीवर त्याची स्कॉलरशिप अवलंबून होती, त्यांनी माझ्या त्या नातेवाईकाला विचारलं आडनाव पाहून, आपल्यापेक्षा त्यांना आडनावं जास्त पाठ असतात, कारण त्यांनी घेतलेली टोपण नावं ही कशी असतात हे बघा. म्हणजे लक्षात येईल. मला जरासुद्धा जातीयवाद नाही पोसायचा, कारण आपण त्या सगळ्याच्या परी गेलोय आता. त्यांनी विचारलं त्या मुलाला, माझ्या ओळखीच्या, की स्कॉलरशिप देताना आडनाव वाचून, आणि त्याच्या समोर म्हणला मोठ्यांदा, एकदा दोनदा, या आडनावावरनं विचारतो, म्हणला तुम्ही हिंदू पंडित का. आपण मराठी मुलगा हो, आपण पंडित हा शब्द वेगळ्या संदर्भात वापरतो, काश्मीरमध्ये तो वेगळ्या संदर्भात वापरला जातो. हा हो म्हणला. तो म्हणला मी स्कॉलरशिप देऊ शकत नाही. लक्षात घ्या की शिक्षणाच्या, नोकरीच्या अशा अनेक संधी या राजकारणामुळे येतात का. मग शाहरुख खानच्या चक दे इंडियामध्ये जे दृश्य आहे त्याची उदाहरणं आज आपण काश्मीरमध्ये पाहतोय का, याचं उत्तर हो असं आहे. आणि हे जागतिक राजकारण या भावनिकतेकडनं, या सांस्कृतिकतेकडनं निखळ राजकारण आणि अर्थकारणाकडे. पहा कुठचंही पहलगाम होऊ दे, पहा कुठचंही इतर हल्ले होऊ दे, उधमपूरवरती 2दा तरी ड्रोन पडतात, हे लक्षात आलंय का. आता उधमपूर हे वेगळ्या अर्थी झंस्कार आहे. जर तिकडनं चीन बॉर्डर जवळ असेल तर उधमपूरहून पाकिस्तान बॉर्डर आहे, मोजून 1.7 किलोमीटरवर आहे. मोजून बघा तुम्ही तिथं का पडतात याचा विचार केलाय का तुम्ही. हे जागतिक अर्थकारण. कारण 370 नंतर तुम्ही काय म्हणले की तिथल्या स्थानिक पर्यटनाला देता येईल, त्यातनं रोजगार वाढतील. खाजगी उद्योग एकदम कुठनं उभे करणार, त्याला काहीतरी वेळ लागतो की नाही. त्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याला रिझल्ट यायला, निकाल लागायला, हाती काहीतरी टँजिबल यायला वेळ लागेल की नाही. किती असतं आपल्याला इथे राहून कळत नाही. बघाशी मी गमतीने ते उदाहरण दिलं होतं की मुलं आली ना माझ्याकडे, त्यावेळेला मागच्या वेळेला, तेव्हा धुरंधर 2 नाही, धुरंधर रिलीज झाला. मी डोंबिवलीला राहतो, माझ्या घरापासून माणकोली ब्रिज चालत 7 मीटरवर आहे, कुणाला मिनिटावर आहे, कुणाला माहिती आहे. ती मुलांनी चप्पल काढल्या म्हणले, आपण म्हटलं सिनेमाला जायचंय का, हो म्हणता जाऊया, पण म्हणला धुरंधरच पाहायचंय. म्हटलं ठीक आहे, तुला धुरंधर पाहणं असं वाटणं अत्यंत साहजिक आहे,
पण म्हटला त्याच्या आधी तो बघा मुलगा कसा बोलतो, तुमच्या भाषेवर किती परिणाम होतो बघा स्थानिक आणि राजनैतिक राजकारणाचा. तो म्हणला काका दादा तुझ्या घराचा पूर्ण रेकी करून आलाय. म्हटलं हा माझी कशाला रेकी करताय. तो म्हणला नाही तो ब्रिज तुझ्या घरापासून जवळ आहे. म्हटलं तुला कसं आहे. तो म्हटलं आधी ब्रिज पाहू आणि मग त्या सिनेमाला जाऊ. म्हणजे तो ब्रिज कशाला पाहायचा आहे. तर ते धुरंधर 1 मध्ये एक शॉट आहे, तो तिथे शूट झालाय. तो संजय दत्त त्या जीपच्या बॉनेटवर बसलाय आणि हा अक्षय खन्ना आला. म्हणला तो शॉट डोक्यात ठेवतो आणि मग सिनेमा बघायला जातो. मी म्हणलं काही येडेपण आहे, तुला कशाला बघायचं आहे इथे. आपल्याला हे कळत नाही म्हणून मी म्हटलं मी फक्त न्यूज देणार नाही. मी म्हणलं अरे आम्ही इथे महाराष्ट्रात वाचतो काश्मीरमध्ये 70 पट शूटिंग वाढलं, 100 पट शूटिंग वाढलं, तू सिनेमा बघायला इथे कशाला येतोयस. तो म्हणला दादा तू अर्धवट वाचतोस. आपल्या घरातली पोरं काय ती पोरं काय बापाची आबरू काढायला सगळ्यात पुढे असतात, तिथे जरा सुद्धा राजकारण नसतं. मी म्हणलं का. अरे म्हणला शूटिंग वाढलंय पण तो सिनेमा बघायला थिएटरमध्ये जावं लागतं. 1985 पासून आजपर्यंत अख्ख्या काश्मीरमध्ये खोरं, जम्मू आणि लेह लडाखमध्ये थिएटरच उघडं नसतं. आलं लक्षात नाही. मग अशा वेळेला आपण म्हटलं पर्यटन करू. पर्यटन म्हणजे वीज पाहिजे. ती वीज किती नसते. ती गुलाबी पहिल्यांदा आली त्या वेळेला आपल्याकडे एक काहीतरी कॉम्पिटिशन चालू होती. त्याच्यात एक मॅच होती, भारत पाकिस्तान नव्हती. माझ्या मिसेसला मुंबईत यायचं होतं. ती म्हणली मुलांना तुम्ही येताय का माझ्याबरोबर, आपल्या घरातली माणसं आहेत, आपण परत येऊ. ते म्हणले नको दमलोय मॅच पाहू. ते आपण मॅच जिंकलो. आपण मॅच जिंकलो तरी मग ते फोटो काढा, व्हॉट्सअपवर पाठवा, आपल्याकडे कॉमन आहे. तो 7वीतला मुलगा अचानक म्हणला भारत मॅच जिंकतो तरी तुमचे लाईट असतात, तरी तुमचं नेटवर्क चालू असतं, असं आम्हाला माहितीच नाही. या बॅकग्राऊंडवरती आता पुढचा मुद्दा आहे. ज्या वेळेला कलम 370 रद्द झालं, पर्यटन वाढवायचं म्हणलं तर आपल्या मुंबईकरांना लाईट तरी लागतो नाही तर इन्व्हर्टर तरी लागतो. आम्हाला डोंबिवलीकरांना तशी सवय नाही राहिली. आता आमच्याकडे हल्ली आदनमधनं लाईट जातात. म्हणजे पूर्वीपासूनच जात होते, मध्ये थांबले होते, आता पुन्हा जातात. कदाचित आता आमचे आमदार मंत्री नाही फक्त प्रदेशाध्यक्ष असल्याची ती आम्ही मोजलेली किंमत असेल. डोंबिवली बाहेर मुकुल सांगू नका दादा नजर मला राहायचा आहे, गमतीचा भाग सोडो. त्याच्यावरती पर्याय म्हणून केंद्र सरकारनं त्या जी दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना असं सांगितलं की तुम्ही विजेचं उत्पादन वाढवा. यावर हे गव्हर्नमेंट असं आहे ते टार्गेट देतं. टार्गेट नाही म्हटलं मी, टार्गेट म्हटलं की या तारखेपर्यंत हे झालं पाहिजे. तर ते केंद्र सरकार आणि त्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी हातवर केले, कारण काम करायची सवय येत नाही. या अशा डेडलाईनला तर बिलकुलच नाही. ते म्हणले हे आमचं काम नाही, आम्ही जागा द्यायला तयार आहोत, बाकी काही आम्ही करणार नाही. मग केंद्र सरकारने NTPC ला विचारलं, जागतिक अर्थकारण हे लक्षात घ्यायची, प्रत्येक पाऊल लक्षात घ्या. NTPC ला विचारलं हे करू का. NTPC सरकारी कंपनी आहे आणि तशीही ती परफॉर्मिंग कंपनी. मी टिप म्हणून देत नाहीये कारण हे शेअर मार्केटवरचं व्याख्यान नाही आहे. ते म्हणले आम्ही करायला तयार आहोत, पण या 3 भागांचा जी टोपोग्राफी आहे त्यांची जी एकंदरीत वातावरण आहे, तुम्हाला या तारखेपर्यंत इतकं विजेचं उत्पादन हवं आहे. आज वीज, तेल, कोळसा त्याच्यामुळे काय होतंय हे गेले 48 दिवस आपण बघतोय. ही बॅकग्राऊंड लक्षात घ्या. हे जागतिक राजकारण ते काश्मीरमध्ये होत आहे म्हणून मी हा मुद्दा मांडतोय. माझ्या घड्याळाकडे पूर्ण लक्ष आहे, चिंता करू नका. तुमच्या असं लक्षात येईल NTPC असं म्हणली की हे आम्ही करतो, पण NHPC बरोबर आली तर बरं होईल. म्हणजे हायडल आणि थर्मल दोन्ही एकदम करता येईल, म्हणजे ते टार्गेट अचीव्ह करते. शेवटी वीज मिळालेलं वीज हवे ना, ती हायडल आहे का थर्मल आहे का सोलर आहे, काय फरक पडतो मला, ते दोन्ही एकाच ग्रीडला जाणार आहे. मग NTPC आणि NHPC नी वर्किंग सुरू केलं आणि एकदा हत्ती हलतो ना तेव्हा लय जोरात हलतो आणि म्हणून कदाचित गोंडल्याला हत्ती काढत असणार आणि म्हणून ती गजांत लक्ष्मी होत असते. ही संस्कृती आहे बरं का काश्मीरमध्ये. त्यांच्याकडे हत्ती आपण जसं स्वस्तिक काढतो तसं काढलं जातं हे लक्षात घेऊ. ते म्हणले हे करता येईल पण याला मशिनरी लागेल. मग म्हणले BHEL ला बरोबर घ्या. आता तुमच्या लक्षात येईल NTPC, NHPC, BHEL नुसते कागदोपत्री नवरत्न नाही आहेत, ते साले खरंच काम करतात आणि हे मोकळेपणानं सांगतात. म्हणजे NTPC म्हणलं NHPC ला बरोबर घे, किंवा ते दोघं म्हणले की हे काम करू पण मशिनरी हे आमचं काम नाही, मी काम हे माझं काम नाही हे सांगायला फार मोठं दिल लागतं की याच्यात राजकारण असतं.
कारण पॉवर हे काय महत्वाचं गणित आहे, हे सोन्या चांदीच्या भावात आता कोसळण्याचं खरं कारण वीज हे आहे, त्याच्याकडे आता येत नाही. ते म्हणले याची मशिनरी बनवावी लागेल. सरकार म्हणलं BHEL ला बरोबर घ्या. BHEL म्हणलं डिझायनिंग आम्ही करू, एक्झिक्युशन नाही आम्हाला जमणार. आणि BHEL ने सांगितलं लार्सन टुब्रो घ्या. मग या 4 कंपन्यांनी उधमपूरमध्ये ते काम सुरू केलं. हे सगळं ठीक आहे, पण त्याला पैसे लागतात की नाही. आता राज्य सरकार किती उभे करणार, केंद्र सरकार किती देणार, याला लिमिट आहे की नाही. मग आपल्याकडे 2 भारी बोलबच्चन माणसं आहेत, ते जगात कोणालाही पटवू शकतात. मी होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर विषयी म्हणत नाहीये, इतर दोघं आहेत. आता तुमच्या लक्षात येत आहे त्या NTPCनी एक सबसिडियरी काढली, त्याचं नाव NTPC ग्रीन. हे ग्रीन एनर्जी म्हणून आले हे बरोबर, पण ग्रीन एनर्जी म्हणजे त्या एनर्जीचा टाईप नाही. ग्रीन एनर्जी नावाची जपानी कंपनी आहे. त्याला आपण असं सांगितलं की तू याच्यात भांडवल गुंतव. ते म्हणले काय भांडवल गुंतवतो, ठीक आहे, प्रोजेक्ट कुठे, काश्मीर. आपली प्रतिमा लक्षात घ्या, या प्रतिमेमध्ये काश्मीर हा सेलेबल प्रॉडक्ट नाही म्हणून आमच्यावर अवलंबून राहा, हे तर अमेरिका सांगते ना, हे तर चीन सांगतोय ना. मग त्याच्यावरती गणित असं येतं. ते म्हणले आता लगेच इक्विटी नाही देणार, बॉन्ड देऊ. आता बॉन्ड द्यायचं म्हणजे मॉर्गेज प्रॉपर्टी आली. हे 2 बोलबच्चन आणखीन पुढे म्हणजे देतो ना मॉर्गेज. काय मॉर्गेज देणार म्हणजे ही जी कंपनी फॉर्म केली, ती जी एनर्जी तयार करेल ती मॉर्गेज केली. इथे चायला जमीन घेतलेली नाही. पण आपणच शहाणे नाही ना, तेही हुशार असतात. ते म्हणले असं नाही, मी आत्ता बॉन्ड घेतो, मॉर्गेज असं करा, आत्ता मी इक्विटी घेतो, उद्या तुम्ही ब्रेक इव्हनला आलात की आय विल कन्वर्ट दिस इक्विटी इनटू बॉन्ड. त्यावेळेला 7 महिन्यामध्ये ग्रीन एनर्जीनं, जी अदरवाईज अमेरिकेच्या GSEC मार्केटमधला मोठा बॉन्ड प्लेअर आहे, त्यांनी 38,674 कोटी रुपये भारतात गुंतवले. अमेरिका म्हणला हा जो पैसा सारखा तिकडं जायला लागला तर आमच्या बॉन्ड मार्केटचं काय. कळलं जागतिक राजकारण. म्हणून उधमपूर हे स्थिर नाही, काश्मीर खोरं हे अस्थिर आहे, हे सांगितलं जातं का. याचं उत्तर हे आहे. मग हे काश्मीर आणि जागतिक राजकारण आहे. हे का करावं लागतं याचं गणित सांगतो आणि थांबतो. कारण मी तुम्हाला कबूल केलंय तसं 7:42 झाली आहेत. 7:46ला माझं विवेचन संपते, कारण 8:15ला त्यांना मोकळं करीन असं मी कबूल केलंय. विडेकर सरांनी मला सांगितल्याप्रमाणे वेळेच्या आधी हातात माईक दिलाय, त्यामुळे वेळेवर कार्यक्रम संपवणं ही वक्ता म्हणून माझी जबाबदारी. एक मुद्दा आपण इथे लक्षात घेऊ, आणि हे काश्मीरचं सगळ्यात मोठं जागतिक राजकारण आहे, ते आजचं नाही. काश्मीर हा एक असा गमतीचा विषय आहे की ज्याच्यामध्ये जागतिक राजकारणातला आपला सगळ्यात मोठा साथीदार आणि सहकारी, याला काडीचा कमर्शियल आणि पॉलिटिकल इंटरेस्ट नाही आहे, पण एका पॉलिटिकल गिल्टमुळे ते आपल्याबरोबर तेव्हापासून आहे. मी 1965च्या पाकिस्तान युद्धाकडे जातो. त्यावेळेला आपले पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री. त्या विषयावर इथे व्याख्यान झाले, त्यामुळे मी त्या डिटेलमध्ये येत नाही, कारण सरांनी मला आल्या 100 वक्त्यांची यादी दिली, त्यात 1965च्या युद्धात आले. मी फास्ट रीडर आहे, त्यामुळे ते माझ्या लक्षात राहतं मी काय वाचलं. त्यावेळेला असं म्हटलं जातं, हा माझा उल्लेख नाही, शास्त्रीजीचे जे 3-4 वेगवेगळ्या टप्प्यांवरती सेक्रेटरी होते, CP श्रीवास्तव, त्या CP श्रीवास्तवांनी शास्त्रीजींचं चरित्र लिहिलं आहे. आपल्या मराठीतले सुप्रसिद्ध लेखक आणि आता कैलासवासी आणि संपादक केसरीचे माजी भादर खेर यांनी अमृतपुत्र नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये असा ओझरता संदर्भ आहे. त्याच्याबरोबरीनं विनोद पंजभाईनं भारतीय पंतप्रधान नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्येही लालबहादूर शास्त्रींवरती एक लेख आहे. हाऊ प्राईम मिनिस्टर वर्क्स असं जयराम रमेशांचं पुस्तक आहे, त्याच्यावरतीही लालबहादूर शास्त्रींचा लेख आहे. दीज वेअर द डिसिजन्स टेकन इन दिस मॅनर असं अरविंद सुब्रमण्यमांचं पुस्तक आहे, त्यातही 1965च्या ताश्कंतचा उल्लेख आहे. सगळे संदर्भ सांगितले. हातात कागद नाहीये, जिथून नाहीये हे लक्षात व्हावं म्हणून पुढे आलो का असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता. गमतीचे उल्लेख सोडूया. तर त्याच्यामधला जो एक कॉमन धागा आहे
आणि याचा उल्लेख ताश्कंद फाईल्स या सिनेमामध्ये ही येतो, हेही लक्षात घेऊ. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की एका विशिष्ट मुद्द्यांवरती शास्त्रीजींवरती दबाव टाकला गेला की ते युद्ध आपण आउटराईटली जिंकलो होतो 71 सारखे. पण ते म्हणले त्या भुत्तोला सही करताना काहीतरी परत जाताना फेस सेव्हिंग फॉर्म्युला लागतो ना, त्याला तह म्हणतात ना, की बाबा विनविन आहे असं दाखवायला लागतं नसलं तरी. आणि आपण पुअर निगोशिएटर आहोत की नाही हे ठरायचं होतं. आधीचा आपला नॉन अलाइन्ड मुवमेंटची सगळी बॅकग्राऊंड होती. चूक बरोबर मध्ये मी जात नाही. आणि ह्या दोन्ही पुस्तकांच्या ह्या इतर संदर्भांचा, आता ताश्कंद फाईलचा संदर्भ असा आहे की शास्त्रीजींवरती असं सांगितलं गेलं की पाक ऑक्युपाईड काश्मीरमधनं तुम्ही तुमचं सगळं अस्तित्व कमी करा. आणि 5 फूट 2 इंच उंचीचा तो माणूस म्हणला नथिंग डुईंग, आय एम नॉट गोइंग टू डू इट. आणि देन ही हॅड अ सस्पिशियस डेस्क. आणि रशिया इवन टुडे फील्स की दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इट अँड दॅट्स वाय दे आर विथ यू. मग काश्मीर आणि जागतिक राजकारणाचा हाही संदर्भ आहे का? कधी बोललेला, कधी न बोललेला. आणि याच्या पुढचा जो संदर्भ आहे तो सांगून मी थांबतो. काश्मीरच्या बाबतीतला असलेला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की त्याच्याबद्दल्या ज्या घटना आहेत आज, कारण काश्मीर हा विषय असा आहे की मी सलग 7 दिवस 7 वेगवेगळे अँगल घेऊन एकाही मुद्द्याची पुनरावृत्ती न करता बोलू शकतो. पण आज एकट्या जागतिक राजकारण या विषयावरती थांबतो, मी सीमित करतो मला. बघा हा मुद्दा पडतो. काश्मीरचं आजच्या युद्धामध्ये जसं अमेरिका इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला, मगाशी बेडेकर सरांशी मी बोलत होतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये काय तह करू शकलो नसतो का? आपण अत्यंत हुशारीने म्हणतोय त्या तिघांनाही मी हवंय, मलाही ते तिघं हवेत, ते नसते वेडे आपल्या डोक्यावरती कशाला घ्या. पुढचा शब्द मी सभ्यतेचे संकेत म्हणून वापरलेला नाही. आपलं परम मित्र राष्ट्र बाजूला आहे, ते काय आपल्याला परम वैभवाला घेऊन जाणार नाहीये. पण भारत वैभव किंवा भारत विरोध हा त्यांचा एकमेव मुद्दा आहे. ज्या अमीर मुनीरनं ती काही तडजोड करायची ठरली त्याची एक किंमत अशी असू शकते का? करावी. आणि ती असू शकते याचा उल्लेख बघा कसं जमतंय. तर मी म्हटलं तसं हा डेटा अनालिसिस मधले डेटा पॉईंट मी फक्त जोडतो. बघा तुम्ही त्या घोषणांचा सिक्वेन्स पहा. पहिली घोषणा, एका मुस्लिम राष्ट्रानं पाकिस्तानी सरकारला सांगितलं की एका विशिष्ट अटींवरती मी $2.5 कोटी तुम्हाला दिले होते, तुम्ही ती अट पूर्ण केली नाही, परत द्या. $2.5 कोटी आहे. 24 तासांनी दुसरं राष्ट्र म्हणतं $6.5 कोटी दिले होते, परत द्या. ही 2 राष्ट्र अशी आहेत, त्यातले एकाचं बंदर भारताकडे 15 वर्षासाठी मॅनेजमेंटला आहे. त्यातलं दुसरं राष्ट्र असं आहे, त्यातले 15 विमानतळ भारताकडे काही वर्षांसाठी मॅनेजमेंटला आहेत. आता आली का पंचायत? अहो $10 कोटी इंटू 92 भारताचे, त्यांचे किती आहेत माहिती नाही. आणि त्याच्या आधी अमेरिका घोषणा करते की FTAP मधनं आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत किंवा क्रिप्टोमध्ये द्यायला तयार आहोत. पण हे माकड नाचलं आणि ड्राफ्ट शब्दासकट थापलं, त्याच्यातनं गडबड झाली ही गोष्ट वेगळी. पाकिस्तानला मिळालेला पैसा खरंच हा कर्जफेडीसाठी जाणार आहे का? कारण काश्मीर धगत राहणं हा पाकिस्तानला अमेरिकेकडनं पैसा गोळा करायची गणित आहेत का? कारण आमिर मुनीर म्हणजे काही गोल्डा मायर नव्हे. वीणा गव्हाणकरांनी जे गोल्डा मायरचं चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये गोल्डा मायर आणि इंदिरा गांधी ही 2च गणितं अशी होती की जे अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला तोंडावर सांगू शकत होते की व्हिएटनामच्या युद्धाला पाठिंबा देणार नाही इंदिराजी, तुम्हाला 2 जहाजं गहू दिले नाहीस तरी चालतील. गोल्डा मायरनी त्याच रिचर्ड निक्सनला सांगितलं तर तुला माझं काय करायचं ते कर, मी तुझ्याविषयी कशाला, मी माझ्याच ज्यू लोकांकडनं पैसे घेऊन जाईन. त्यांनी किती पैसे आणले हे वीणा गव्हाणकर लिहितात. मग याचा आणि काश्मीरी पंडितांचा संदर्भ काय आहे? आणि ह्याला डेटा सेट लागतो. 1958 आणि 2016 दोन्ही वर्ष लक्षात घ्या. काश्मीरच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे आहेत. मी सांस्कृतिक काश्मीर, ऐतिहासिक काश्मीर, सांगीतिक काश्मीर आणि सिनेमातला काश्मीर या विषयावर बोलताना याच्याविषयी जास्त बोलतो. तो विषय किती संवेदनशीलतेने घ्यावा लागतो लक्षात घ्या. या 2 वर्षाचे UNDPचे रिपोर्ट असे आहेत
की त्यांच्यापुढे प्रश्न विचारण्यात आला होता की जगाच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला, नॉलेज बेस्ड इकॉनॉमी आहे ना, कोण चॅलेंज करू शकतात, कोणापासून सगळ्यात जास्त धोका आहे. त्यातलं एक वर्णन होतं ज्यू आणि दुसरं होतं काश्मीरी पंडित. आता मगाचा पंडित ह्या शब्दाचा संदर्भ लक्षात आला. हे राजकारण आहे की नाही? हा विषय किती संवेदनशीलतेने मांडावा लागतो याचं एक साधं गणित सांगतो. गुलजार साहेबांनी जेव्हा मला ते पुस्तक वाचून भेटायला बोलावलं होतं तेव्हा आमच्या गप्पा चालल्या होत्या. तुमच्या लक्षात असेल तर काश्मीरवरचा पहिला हिंदी सिनेमा गुलजार साहेबांचा आहे, माचिस. त्याच्या कशावरनं तरी विषय निघाला. अरुण शिवते म्हणले की शेखरचाही उर्दू साहित्याचा चांगला अभ्यास आहे त्यामुळे तो विषय निघाला. हो, कारण मी हिंदी पंडित आहे, मला 100 मार्काचं उर्दू होतं, पण त्याच्याकडे आत्ता जात नाही. ते म्हणले तो सिनेमा तुला आवडला का रे? मी म्हटलं खरं सांगतो अत्यंत बनेलपणाचा सिनेमा आहे. म्हणले म्हणजे काय? म्हटलं अहो ना, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे काश्मीर दहशतवाद हा शब्द वापरायचा आहे. अख्ख्या सिनेमामध्ये तुम्ही तो एकदाही वापरला नाहीये. काय तर म्हणे तो चंद्रचूड सिंग हिमाचलमध्ये आहे, काय तर म्हणे तो पंजाबमध्ये आहे, काय तर म्हणे तो हरियाणामध्ये आहे. म्हटलं हरिसिंग राजे होते तेव्हा हे तिन्ही भूगोल काश्मीरच्या संस्थानात होते, पण म्हटलं तुम्हाला काश्मीर म्हणायचं हे कळतं. ते म्हटले कसं कळलं तुला हे? म्हटलं अहो त्याच्यामध्ये एक तुम्ही शॉट दाखवला आहे, तो चंद्रचूड सिंग एका चांदण्या रात्री नदीमध्ये दगडाला टेकून वाद्य वाजवत गाणं म्हणतो. म्हटलं तुम्ही जी नदी दाखवली आहेत ना, अशी नदी पंजाबमध्ये नसतेच, अशी नदी हरियाणामध्ये नसतेच, अशी नदी हिमाचलमध्ये नाहीच आहे. म्हटलं ती श्रीनगरच्या या 7 किलोमीटरमध्ये आहे आणि त्यातली 3.5 किलोमीटर व्हॅली येते. तिथपासनं आपण धुरंधर 2 पर्यंत आलो. आता राजकारण लक्षात आलं. फंडिंग कोणाचं? मला कोणाची ही बाजू घ्यायची नाही, पण हे पैलू आहेत की नाही यात होरपळलो कोण? आणि काश्मीरमधलं सगळ्यात महत्त्वाचं जागतिक राजकारण हे आहे की त्यामुळे इतर देश त्याच्याशी अडचणीचे आहेत की काश्मीरमध्ये एका वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या कारणाने मातृसत्ताक पद्धत आहे. आपल्याकडे 3 राज्यात मातृसत्ताक पद्धत आहे. या NPSचा अभ्यास करताना नको एवढा डेटा सेटचा अभ्यास केला. सला कॉलेजात असताना केला असता तर वझे साहेबांसारखा CS ICW झाला असतो, एका कंपनीचा MD झाला असतो, पण मग भाषणं केली नसती, त्यामुळे तुम्ही वाचला असता. या तिघांची कारणं वेगळी आहेत, त्यातनं त्यांची इकॉनॉमी बदलते. केरळ मातृसत्ताक आहे कारण पहिल्यापासून तिथे परदेशी जाणाऱ्यांची संख्या. नागालँड संस्कृतीनं मातृसत्ताक आहे. काश्मीरमध्ये मुसलमान तरुण आणि हिंदू तरुण घरात नसतात, पुरुष लष्कराकडनं किंवा दहशतवादी हल्ल्यात मारले जातात. त्यामुळे गेली 70 वर्ष तिथल्या स्त्रिया समाजव्यवस्था चालवतात. तुम्ही सर्व स्त्रिया मान्य कराल की घरातले आर्थिक निर्णय जेव्हा स्त्री घेते त्याचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न वेगळा असतो. घरातले गुंतवणुकीचे खर्चाचे निर्णय पुरुष घेतो, त्याचा कन्झम्पशन पॅटर्न वेगळा असतो. अमेरिका आणि चीनची उत्पादन पद्धती ही मेल सेंट्रिक इकॉनॉमीची आहे. त्यांना फिमेल सेंट्रिक इकॉनॉमीला प्रॉडक्ट विकता येत नाही. हेही एक आर्थिक राजकारण आहे की नाही? या संपूर्ण विषयाकडे मी अत्यंत टोकाटोकाने फिरलो आहे, ही गोष्ट खरी आहे, तर मला फक्त त्या विषयाचं सिलेबस द्यायचं. म्हणजे अरुणा ढेरे जसं म्हणतात ना, गे क्षणात बाजूस होती स्पर्शता तळातून नाती, ओंजळीत धरता मूल्य गुरुगुरु गळू नये माती, तसा हा विषय आहे का? याचं उत्तर होकारार्थी आहे. आणि हे काश्मीर आणि जागतिक राजकारण या मुद्द्यावरती बेडेकर मंचावरच्या व्यासपीठावरचं 119वं भाषण जे माझं पहिलं आहे मी पूर्ण करतो. लवकरात लवकर यांची 125वं भाषण पूर्ण होवं. आणि हा असे उपक्रम चालवणं हे काय गमतीचं असतं याचा मला स्वानुभव आहे. मला ही संधी दिली त्याबद्दल सर्व बेडेकर कुटुंबियांचे, ज्यांनी माझं नाव सुचवलं ते महेश बापट आणि दीपाली केळकर यांचे जाहीरपणे आभार मानतो. आणि तुमची हरकत नसेल तर माझं विवेचन इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद. आता भाषण झाल्यावर नेटफ्लिक्ससारखा कमर्शियल ब्रेक घेतो. तुम्हाला जर हवं असेल तर माझी काश्मीरची पुस्तकं आणले, फक्त मी गाडीतनं आणतो. काश्मीर आहे, तौलनिक लोकमान्य आहे आणि गुलजार हे पुस्तक आहे. या तिघांचे इथे उल्लेख आले म्हणून मनपूर्वक धन्यवाद.
हॅलो सर, काश्मीर लेह लडाख हा सगळा भाग आम्हाला फक्त पर्यटन एवढ्या एकाच अवतरणात आमच्या येतो आणि याच्या पलीकडे जे काही रोजच्या वृत्तपत्रात आणि बातम्यात वाचतो ह्या पलीकडे काही नाही. पण 125 वेळा कामाच्या निमित्ताने तिथे जाणं, तिथल्या लोकल माणसांशी इतकं संबंध ठेवणं, त्या तिथल्या मुलांना आपल्या घरी वर्षानुवर्ष त्यांचं पालकत्व काही दिवसाकरता का असे नाही घेणं आणि स्वतःचा अभ्यास याच्यातनं हे सगळं जे उभं राहिलं ते खरं तर थक्क करणार आहे. म्हणजे आज मला खूप बरं वाटतं की आपण हे रेकॉर्डिंग करतो, कारण गाय जसं नंतर त्या चाऱ्याचा रवंथ करते तसं मला वाटतं सर तुमच्या सगळ्या व्याख्यानाचा रवंथ आम्हाला सगळ्यांना करावा लागेल असं मला वाटतंय. तर हे सगळं पुन्हा एकदा नव्याने आणि जे जे तुम्ही सांगताय ते सगळं लक्षात येईल. खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला देते. आणि यानंतरचा आपला कार्यक्रम हा 25 तारखेला म्हणजे पुढच्या शनिवारी आहे. घनश्याम दीक्षित आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, गिरगावकर आहेत आणि उत्तम संगीत संयोजक आहेत. त्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम 25 तारखेला पुढच्या शनिवारी आहे. त्यालाही आपण अवश्य यावं अशी विनंती करते. धन्यवाद.